चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे मी बोलणार आहे. तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं थोडीशी तयारी करायला. कारण आपण जरा शिकलं की लगेच इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. तर महत्वाचं म्हणजे मी नुकताच एक कोर्स केला 1 महिन्याचा. 1 महिन्याचा एक कोर्स केला मी. सर्टिफाईड कोर्स होता, निम प्रॅक्टिशनर कोर्स होता तो. एका डॉक्टरांचा होता, डॉक्टर विश्वास राय चौधरी. हे डॉक्टर फेमस आहेत, ह्यांची बरीच हॉस्पिटल्स पण आहेत. महत्वाचं म्हणजे करोनाच्या काळात त्यांनी खूप जनजागृती केली की काय आहे करोना एक्झॅक्ट, आपण काय करावं, काय करू नये. त्यावेळीपासून जरा त्यांचे व्हिडिओ खूप गाजतायत. पण मला उशिरा मी यांना कनेक्ट झाले. आणि भरपूर म्हणजे यांचं संशोधन खूप आहे. मेनली ते आपल्या आयुर्वेदावर फोकस करतात, आयुर्वेदिक औषधं. आणि रिसर्च खूप असल्यामुळे खूप म्हणजे प्रचंड रिसर्च आहे त्यांचा. आणि जागतिक संशोधनामध्ये लेटेस्ट त्यांचे स्टडीज असतात. तर त्यांनी हा नुकताच वर्ल्ड फर्स्ट कोर्स ऑर्गनाइज केला होता. हा जगामध्ये पहिल्यांदाच कोर्स झाला की एखाद्या झाडावर प्रॅक्टिशनर कोर्स, म्हणजे एखादा डॉक्टरही बनू शकतो त्या झाडाचा अभ्यास केला तर. असा तो पहिला कोर्स लॉन्च केला. आणि आता दिल्लीत त्याचे सर्टिफिकेट्स दिले जाणार आहेत. मला वाटतं आजच आहे 27 जुलै. तर याच्यामध्ये अर्थातच टेस्ट पण होत्या, प्रत्येक सेशनला टेस्ट होत्या. आणि जे पास झाले 75%च्या वर त्यांना ते सर्टिफिकेट्स देणार आहेत. तर मी आधी एनरोल केलं होतं, मग परत म्हटलं कुठं एवढं जात बसणार म्हणून नाही गेले. तर ह्या कोर्सच्याच बेसवर मी हे घेत आहे. त्यामुळे प्रथम डॉक्टरांनाच मी धन्यवाद देते. विश्वासराय चौधरी, तुम्ही टाका, नाव लिहून घ्या. त्यांचे व्हिडिओ जरूर बघत चला. खूप सुंदर प्रत्येक ह्याच्यावर त्याचे व्हिडिओ असतात की जसं माती, अर्थिंग. अर्थिंग बद्दल मी तुम्हाला जे सांगितलं ते त्यांच्याच व्हिडिओवरून सांगितलं, सायंटिफिक सगळं. याच्यामध्ये रिसर्च बेस ते बोलतात की 10 मिनिटं 20 मिनिटं आपण मातीत पाय घालून बसलो तर काय काय शरीरातलं बदलणार आहे, काय काय करतं ते. सायन्स. तसंच ह्या कोर्समध्ये जे काही कडुलिंबाचे उपयोग त्यांनी सांगितले त्याचे सगळे रिसर्च प्रोव्हाइड केले की त्या त्या रोगांवर आपले ॲलोपॅथी काय प्रचलित सगळ्यात बेस्ट वापरात असलेले जगभर या औषधांशी कंपॅरिझन केलेली आहे त्यांनी. ते औषधं, त्याचे इफेक्ट्स, साईड इफेक्ट्स, साईड बेनिफिट्स ह्या सहित जर तिथे कडुलिंब वापरला तर किती आपल्याला साईड बेनिफिट्स त्याच्याही व्यतिरिक्त मिळणार आहेत. हे सगळं अनालिसिस होतं. प्रयोग केलेले माणसांवर, उंदरांवर, माकडांवर हे पण सगळं होतं त्याच्यात. त्यामुळं हे काही नुसतं असं हे नाहीये की बाबा ह्याचा उपयोग, तसं तर वेबसाईटवर भरपूर मिळतं. आणि आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये कडुलिंबाचा उल्लेख आहे. आणि खूप प्राचीन संशोधनामध्ये म्हणजे प्राचीन काळापासून कडुलिंबाचा वापर होतच आहे. बऱ्याच जमाती कडुलिंबाचा वापर करतायत. पण आपलं जे सायंटिफिक माइंड असतं ना त्याला या गोष्टी पटत नाहीत आणि उमजत तर नाहीच मुळीच. जरी पटल्या तरी एवढं कडू कोण खाणार. कारण मला जसा हा कोर्स पूर्ण झाला, आत्ताच पूर्ण झाला, एक 4-5 दिवस झाले. करत करतच मी तुम्हाला सांगत होते. मी काही लोकांच्या प्रॉब्लेमवर सांगायला गेले की ज्यांना जेन्युनाईन प्रॉब्लेम्स आहेत, गोळ्या घेतायत, गोळ्या घेऊनही कंट्रोलमध्ये नाही आहेत गोष्टी, त्रास अत्यंत शारीरिक होत आहेत, पीडा होत आहेत, वेदना होत आहेत. अशांना सुद्धा मी जेव्हा बोलले म्हणे ते छे म्हणाले कोण कडू पिणार आहे ते. आणि ज्या वेळेला आपण पाडव्याला ते हे करतो, कडुलिंबाचं खातो, त्यावेळेला तरी आपल्याला खावं का. म्हणजे हा पण विचार जर केला तर अवघड असतात गोष्टी. त्यामुळे उमजणं इम्प्लिमेंटेशन हे अवघड जातं. पण त्या 1-2 व्यक्तींना मी म्हंटल मग तुम्हाला हे सगळं रोज वेदना आहेत, रोज वेदना आहेत. नकोही म्हणे ते कडू बिडू काही खाल्लं जाणार नाही. म्हणून मी आधी तुम्हाला सांगितलं, आधी तुम्ही पानं आणा, आधी वाळवा. आता आज फोटो आला एकाचा, वाळलीत पूर्ण काळी पडलीत. अजिबात पानांचा रंग
काळा तपकिरी पडून चालणार नाहीये. थोडंसंच वाळवायचंय कुरकुरीत आवाज येईपर्यंत. म्हणून मी तुम्हाला ती तयारी करून ठेवायला सांगितली, नाही तर नुसतं सेशन ऐकणार आणि सोडून देणार असं नकोच आहे. त्यामुळे मी हे लिमिटेडच ठेवणार होते, ज्यांनी फोटो टाकले त्यांच्या पुरतं. परत विचार केला जाऊ दे, आपण देऊन मोकळं व्हावं. ज्यांना करायचं ते करतील, नाही करायचं ते नाही करतील. काहींनी पानं आणून वाळवून ठेवलीत, ते लगेच इम्प्लिमेंट करतील. आता याच्यामध्ये कडुलिंबाचे जर उपयोग म्हटले तर बऱ्याच प्रकारे कडुलिंबाचा वापर होतो. कडुलिंबाचं झाड जर बघितलं तर पानं, सगळ्यात जास्त उपयोग पानांवर होतो. म्हणून पानांवरचे काही सेशन झाले. त्याच्यानंतर कडुलिंबाची जी फळं असतात, निंबोणी म्हणतो आपण त्याला, ती फळं वाळवायची, झाडाखाली पडतात, ते पडलेली उचलायची, वाळवायची आणि त्याचं ऑइल काढायचं. त्याच्या आतमध्ये थोडंसं आंब्याच्या कोईसारखं असतं, त्याच्यातलं हे जे काही छोटस बी असतं त्याचं ऑइल काढायचंय. त्या निंबोणीचं पूर्ण फळाचं नाहीये. काही लोक ते खातात सुद्धा. जे व्हिलेजर्स आहेत त्यांना माहितीये. इव्हन आपण जे पेंड म्हणतो ना, निंब पेंड गायींना घालतात, म्हशींना घालतात, जनावरांना, मेंढ्यांना घालतात, बकऱ्यांना घालतात. त्यांना दूध जास्त यावं म्हणून त्या निंबोणीची पेंड असते बघा. म्हणजे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सुद्धा जो त्या फळांचा गर राहतो, चोथा राहतो, त्यात सुद्धा एवढे गुण आहेत. आणि हे सर्रास खत म्हणून वापरलं जातं. इव्हन झाडांना सुद्धा आहेच आहे उपयोग त्याचा. तर ते फळ दुसरं. आणि तिसरं म्हणजे झाडाची साल, बार्क. झाडाच्या सालीचं काही विशिष्ट गोष्टींसाठी उपयोग आहे. असे तीन महत्वाचे आपल्याला त्या झाडाचे प्रॉडक्ट्स मिळतात. तर हे एकच झाड जर एका बाजूला ठेवलं, डॉक्टरांनी सांगितलंय की जगातली सगळी औषधं जर एका बाजूला ठेवली, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, सगळी औषधं जर एका बाजूला ठेवली आणि दुसऱ्या बाजूला निंबाचं झाड, कडू निंबाचं झाड ठेवलं, तर या कडुलिंबाच्या झाडाचंच पारडं जड होणार आहे. म्हणजे वजनांनी नाही तर उपयोगांनी, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ब्रिटिश ज्या वेळेला आपल्या ह्याच्यात होते भारतामध्ये, त्यावेळेला ते या झाडाला, कडुलिंबाच्या झाडाला द व्हिलेज फार्मसी म्हणून ओळखायचे. त्यांनी नावच दिलं होतं द व्हिलेज फार्मसी. कारण बघायचे ते हे विलेजर्स काय करतात. त्यावेळेचा काळ हजारो वर्ष, लाखो वर्षांपासून कडुलिंबाचे उल्लेख आढळतात. ऍक्च्युली त्यांनी काही सांगितलं की ज्या वेळेला हे झालं, समुद्र मंथन झालं आणि जो काही कलश अमृताचे विष्णू घेऊन चालले होते वरती, त्यावेळेला त्या गरुडावर बसले होते विष्णू, आणि ज्या वेळेला ते अमृत खाली पडलं, ज्या ज्या ठिकाणी अमृत पडलं त्या त्या ठिकाणी कडुलिंबाची झाडं उगवली. आणि एक मानव जातीला अमृतच दिलेलं आहे. कल्पवृक्ष असल्यासारखं हे झाड आहे. तर या झाडाला मरण सुद्धा हरतं असं म्हटलेले. कित्येक रोगाने पीडित झालेली, दुर्धर झालेल्या व्यक्तींना जरी दिलं तरी मरण, अरिष्ट हे नावच आहे. अरिष्ट, अरिष्ट म्हणजे संकट सगळी टळणारी, रोगाची, शारीरिक पीडा, सगळं संकट टळणारी, रोगहंता, असं हे कडुलिंबाचं झाड आहे. तर आता आपण हे का बघतोय? ऍक्च्युली मला हे खूप आधीपासूनच आवड आहे, हे औषधांची, झाडांची. आयुर्वेदिक म्हणजे काय झाडांच्या पानाचा काय उपयोग होतो, फळांचा काय उपयोग होतो. तुम्हाला माहिती, सुदर्शन पिरामिड मध्ये सुद्धा मी आता आयुर्वेदिक झाडं लावते. जसं नक्षत्र उद्यानं लावते, तशी आयुर्वेदिक झाडं सुद्धा बरीच हेमांगनला सुद्धा लावलेली आहेत. तर पहिल्यापासूनच आवड आहे. तर आता हे सांगायचं का? का मला सांगावंसं वाटलं, का तर जिकडं तिकडं आपण ऐकतोय आजकाल कॅन्सर, त्याच्यानंतर बीपी, बीपी आणि हृदयरोग तर पूर्वीपासून होते, पण आता 12 वर्ष, 15 वर्ष या मुलांना सुद्धा डायबेटीस होत आहेत. या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत, हे आपण ऐकतोय सगळीकडं. प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे जे डायबेटीसच्या, शुगर्सच्या लेवल आहेत, तुम्ही बघा, काय त्या शुगर्सला लिमिटच राहिलेलं नाही. 300 काय, 400 काय. परवा तेरवा तर मी, कोणीतरी मला सांगत होतं 600च्या वरती. मला नाही माहिती हं. पण आणि जे कोणी नवीन असेल त्यांना सांगते मी, डॉक्टर असले तरी इंजिनिअरिंग मधली डॉक्टर आहे, यातले डॉक्टर नाहीये, तर तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून घ्या. अलीकडे ॲलोपॅथिक डॉक्टर सुद्धा आयुर्वेदिक हे मेन्शन करतात. तर हे जे ऐकायला येतंय मला, त्यावरून मग मी विचार केला आणि माझ्या ज्ञानाप्रमाणे
हो, 600 म्हणतायत बघा सुलक्षणा मॅडम. मला असंच म्हटलं कोणीतरी, 600च्या वर गेली आणि काही नव्हतं झालं, त्यांना लक्षण काही नाही. तर या वेळेला अ, असा विचार केला की हे जे ऐकायला येतंय आणि आपल्याला आजूबाजूच्या ह्याच्यावरनं जे कोरोना काळामध्ये आपल्याला दिलं गेलं, सगळ्यांनी घेतलंय ते, जे दिलं गेलं त्याचे हे इफेक्ट्स आहेत. ह्याचे इफेक्ट्स आहेत, त्यामुळे हे सगळं वाढत चाललंय. आणि अजून जे डॉक्टरांचे व्हिडिओ मी ऐकते, तुम्हालाही आपण अरेंज केले होते डॉक्टरांचे व्हिडिओ, आपण ऐकतोय डिस्कशन ग्रुपला. त्या डॉक्टर तर सर्रास म्हणतात, ते तर ऐकणाऱ्यांना असे म्हणतात, त्यांच्याकडे जनरली जेंट्स आहेत, मुलं आहेत तरुण वय, ते म्हणतात हसू नका, रिपोर्ट आणा, एड्सचा रिपोर्ट आणा म्हणतात. आता जसं हे झालंय कॅन्सर हे, तसं एड्स पण होणार आहे म्हणे. म्हणजे ते रक्तातच सगळं काही काही करतंय. आणि 5 वर्षाची वॉर्निंग आहे. आताशी तर आपल्याला किती वर्ष झाली बघा, म्हणजे अजून 1-2 वर्षात ते म्हणतात पुष्कळ जणांना हे सगळं होणार आहे. कारण ते दिलंच आहे, अजेंडाच तो आहे. बरं राहू दे, आपण हे सगळं बघतोय पृथ्वीवर काय चाललंय, युग परिवर्तन चाललेलं आहे. परत स्वच्छ होणार आहे पृथ्वी, धुतली जाणार आहे, वरच्या आयामात जाणार आहे, मनुष्य हानी होणार आहे, किती करोड लोकांपैकी किती करोड राहणार आहे. आपल्याला तर जीव सोडायचा आहे, शरीर सोडायचं हे सगळं आपल्याला माहितीये. पण तरी सुद्धा आपल्याला एक हे जर सगळं बघितलं, तर हे जे प्रमाण वाढत चाललंय, जे परिणाम भोगावे लागतात, त्याला मला असं वाटलं की माझ्यापर्यंत हा जो कोर्स आला, मला काही कळलं, मी लगेच एनरोल केलं. द मोमेंट मला काही मोमेंटला असं कळलं की मी लगेच रजिस्टर करते. मी तुमच्यासारखा विचारच करत नाही, मला जमणार आहे का, माझं त्यावेळेला काय आहे, हे आहे, ते आहे, कधी आहे, टायमिंग काय आहे, वार काय, काही बघत नाही मी असलं चांगलं आलं की. तसंच मी काही बघितलं नाही. फी पुष्कळ घेतली त्याला, 5-5.5 हजार फी घेतली. त्याच्यात एक एक किट आलं. आणि 1 महिना मला कष्ट घ्यावे लागले. तुम्ही बघताय मी खूप बिझी आहे, कारण ते सेशन पूर्ण करायचे. व्हिडिओ लांब लांब 2-2, अडीच-अडीच तासाचे व्हिडिओ. आणि टेस्टला हे सगळं ॲलोपॅथिक औषधं काय, कुठले ड्रग काय, कुठली जमात काय वापरते, म्हणजे किती ते किचकट होतं. म्हणून मी नोट्स काढल्या, वहीवर नोट्स काढल्या. तर याच्यामध्ये त्यांनी ट्रेनिंग पण दिलं, तेल कसं काढायचं, ती मशीन कुठली वापरायची, म्हणजे एखादा खरंच याच्यावर डॉक्टर बनून लोकांना लोकांना रोगांपासून मुक्त करू शकतो, असं त्यांनी ते व्यावसायिक पण ट्रेनिंग दिलं. मशीन, तेल काढण्यास शिकवलं. तर हे सगळं आपल्याला काही व्यावसायिक नाही करायचंय काही, आपल्याला आपल्यासाठी वापर करायचा. म्हणून मग मी विचार केला, ठीक आहे, जनजागृती करणं गरजेचं आहे. हे जर याचे इफेक्ट्स आहेत, तर त्याचे इफेक्ट सर्वांनाच भोगावे लागत आहेत. रक्तातल्या गुठळ्या, माझे डॉक्टर, माझे ॲलोपॅथिक डॉक्टर जेव्हा मी गेले, करोना झाला होता, ते म्हटले तुमचा आता ह्याचा डोस वाढणार आहे, सगळ्या ह्याचा, थायरॉइड आहे ना मला, डायबेटीस थायरॉइड. म्हटलं का हो डॉक्टर? तर ते म्हणाले हे आहेच आहे, करोना नंतर सगळ्यांनाच आहे, 100% आहे. त्यावेळेला ते काय मला म्हटले का त्याचे इफेक्ट्स आहेत? मला ते म्हणाले नाही नाही, हे सगळं लिव्हर, हृदय ह्याच्यावर परिणामच करतंय. तर ते रक्तातल्या गुठळ्या सुद्धा जास्त होत आहेत, त्यामुळे हार्ट अटॅक आणि मग न्यूरो म्हणजे नर्व्सचे प्रॉब्लेम सुरू झाले, डोक्यातले प्रॉब्लेम सुरू झाले. तर या सगळ्यांवर कडीलिंब उपचारात्मक आहे. तर या कोर्समध्ये खूप सुंदर सगळ्या आजारांवर हे सगळं रिसर्च, हे ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं, ते सगळं सांगितलं. आता फक्त काळजी काय घ्यायची ते सुरुवातीलाच सांगते, नाहीतर सरसकट वापर करायचा नाहीये. काळजी काय घ्यायची आहे? पहिली काळजी, तुम्हाला ॲलर्जी आहे की नाही बघायचंय. कारण कडीलिंबाचे वापर आहारातनं सुद्धा आहेत, म्हणजे पोटातून सुद्धा घ्यायचेत, त्वचेला सुद्धा घ्यायचेत, केसांना सुद्धा घ्यायचेत. म्हणजे केस, सौंदर्य, त्वचेवर तर कडीलिंबा एवढा कुठलाही उपाय नाहीये. कडीलिंबाचे उपयोग मी अमेझॉनवर सर्च केले गोळ्या पावडरसाठी, तर बऱ्याच जणांचे रिझल्ट त्वचेवर चांगले आलेले आहेत. तर याच्यामध्ये काळजी घ्यायची की आपण अलर्जिक नाहीत ना कडुलिंबाला, त्यामुळे थोडस घेऊन बघायचंय जिभेला, पोटाला, 1-2-4 दिवस, ही काळजी.
स्किनला आपण वापरते सौंदर्यासाठी खूप उपयोग आहे. आम्हाला ट्रायल्स तिथे दाखवल्या ऑनलाईन. 5 मिनिटात स्किन बदललेली दिसतीये. 5 मिनिटात तुम्ही करून बघा. मला काही एवढं अट्रॅक्शन नाही सौंदर्याचं, मी काही वापर नाही करून बघितला. पण मी जसं आता इंटेक घेते, माझी स्किन बघा इतकी सॉफ्ट, इतकी टाईट, शायनिंग वाटतो मला. आणि माझं मला सारखं असं स्पर्श करावं असं वाटतो. हा इफेक्ट मी बघितलाय, पण मी लावलं नाही. तुम्ही लावून बघा. तर त्यांनी ते पंचकर्माचा एक सेशन होता, पूर्ण पंचकर्मा करून दाखवले, सगळ्या थेरपी करून दाखवल्या. तसं स्किनवर ब्युटी इफेक्टसाठी स्किन मॉइश्चरायझर, हेअर मॉइश्चरायझर, स्किन काय म्हणायचं त्याला, पॅक, फेशियल, हेअर मास्क, स्किन मास्क, सगळं त्यांनी कसं करायचं काय करायचं करून दाखवून त्याचे इफेक्ट लगेच दिसत होते तिथे लगेच. तर हे तुम्ही करून बघा, तुम्हाला आवड आहे म्हणजे. जरी त्या पावडरीला खायचं नाहीये तरी हे आपण एक्सटर्नल उपयोग तुम्ही करू शकता. पण ऍलर्जी आहे की नाही बघा स्किनला लावताना, त्यामुळे थोडस लावून बघा. दोनदा तीनदा लावून बघा कुठंतरी हातावर वगैरे. हे महत्वाची काळजी घ्यायची. आणि तिसरं, केसांना पण लावायचंय, स्काल्पला पण लावायचंय. केसांना सुद्धा ते एक एक बुंद ते जे ऑइल घेतलं ते चकाकी दिसतेय, केसांना शायनिंग दिसतंय, इतके सुंदर इफेक्ट दिसत होते. आता आम्हाला त्यांनी एक एक किट पाठवलंय, तेल पाठवलंय, त्या निंबोणीचं तेल, बार्क पावडर पाठवली आहे, आणि कडुलिंबाची पावडर पाठवली आहे. तर हे तीन आम्हाला त्यांनी एक एक किट मध्ये दिलं होतं. तर त्याच्यामध्ये मिस्टर माझे लावतायत थोडंसं इथे, त्यांना असं काहीतरी फोड आलंय. फोड असू दे काही असू दे, सगळ्या याला उपयोग आहे. आता कुठे ऑइल वापरायचं, कुठे बार्क पावडर वापरायची आणि कुठे सालांची पावडर वापरायची हे महत्वाचं आहे. पण सगळ्यात आधी या टेस्ट करून बघायच्या ऍलर्जिकच्या. दुसरं, कडीलिंबाच्या पालाचाच मॅक्सिमम रोगांवर उपयोग आहे. तर कडीलिंबाचा पाला कसा वापरायचा, तर आज कॅप्सूल्स अव्हेलेबल्स आहेत, टॅबलेट्स अव्हेलेबल आहेत. तर त्या टॅबलेटचं प्रमाण खूप कमी आहे. आता आपल्यापैकी सांगायला हरकत नाही, तारा मॅडमनी घेतल्या, त्यांना रिझल्ट आला. मी त्यांना म्हटलं मॅडम लिंक द्या हो, आपल्या साधकांना मला सांगावं लागतं काउन्सिलिंग मध्ये कोणाचे काय प्रोडक्ट असेल. त्यांनी मला लिंक दिलेली. तर त्याच्यात त्या गोळ्या आहेत, पण त्या गोळ्या म्हणजे थोडस क्वांटिटी आहे. त्याने कितपत फरक पडणार, पण त्या म्हणतात मला पडला फरक. तर हे सगळं त्यांनी दिल्यात मला लिंक दोन ह्याच्या कडुलिंबाच्या गोळ्याच्या. पण डॉक्टरनी सांगितले गोळ्या घेऊ नका, गोळ्या कॅप्सूल घेऊ नका. कारण किती घेणार. जर वजन बघितलं ना, तर वजन 2 ग्रॅम, 2 ग्रॅम पावडर लागतीये 10 किलो वजनाला. म्हणजे भरपूर अशी पावडर खायची आहे जर काही असेल तर. मग ही पावडर घेताना, आणि जर काहीच नाहीये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, जसं करोना सारखं आहे, किंवा आपल्याला कुठलाही डिसीज होऊ नये, यकृत, लिव्हर, हार्ट, किडनीलाही खूप छान उपयोग आहेत. हे जर आपल्याला काही नको असेल तर त्यांनी सांगितले एक पान 10 किलोला खायचं. किती, 3 महिने फक्त. 3 महिने 10 किलोला एक ताजं पान तोडायचं. म्हणजे 50 किलो वजन असेल तर 5 पानं रोज सकाळी अनुशापोटी खायची. हे साधारण 3 महिने करायचं, जास्त नाही करायचं. 15 दिवसात इफेक्ट दिसतात. पण रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे तर निदान 1 महिना घ्यावं. प्रमाणात घेतलं पाहिजे ते कडुलिंबाचं पान सुद्धा. आता जे खाऊ शकतात ते खाऊ शकतात. आता आपल्यापैकी काहीतरी म्हटले काही नाही खातील, त्यांचे मिस्टर खातात म्हणाले पानं. म्हटलं अतिशय उत्तम आहे, पानं खाऊ शकतात तर मग रोज 50 ग्रॅम किलो माणसानी, 50 किलो माणसानी, ग्रॅम नाही 50 किलो माणसानी, पण 50 किलोच्या माणसानी 5 पानं खाल्ली तरी त्यांचं संपूर्ण हे होणार आहे. काहीच रोग होऊ शकणार नाही, फंक्शनिंग व्यवस्थित होणार आहे. तर हे म्हणजे काळजी घेण्यासाठीचा उपयोग, प्रतिकात्मक आपण म्हणतो जे. अं, तर याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची की त्याच्यात काय म्हणायचं, तो संधिवाताचा एक प्रकार असतो ना, रुमॅटॉइड का काय, तर त्याला चालत नाही असं मी जास्त अभ्यास केला, त्याच्यात मला दिसलं. काळजी घेण्यासाठी मी अधिक संशोधन केलं. डॉक्टर म्हणतात काही एड्सला चालत नाही असंही इंटरनेटवर उल्लेख आहे, पण ते म्हणतात ते सगळा गैरसमज आहे असं ते म्हणतायत. तर एड्सला सुद्धा हा खूप परिणामकारक उपाय आहे. आता द्वंद्व असतं बघा काही मतांमध्ये.
इंटरनेटवर जनरली करेक्ट असेलच असं काही नाही, पण मी इंटरनेटवरनं बघितलं ज्यांना रुमॅटॉइड जो हे आहे संधिवाताचं, त्यांचं हे वाढू शकतं. आणि मी लॉजिकल विचार केला. हा, रुमॅटॉइड आर्थरायटिस. मी लॉजिकल असा विचार केला, हा थंड आहे. कडुलिंब हा थंड आहे, आपल्याला जसं वाटतं तसं नाही. पित्त पित्त काही वाढत नाही त्याने. उष्ण वाटतो आपल्याला, अजिबात नाही. कडुलिंब खूप थंड आहे. आणि मी घेते आता, माझे मिस्टरी घेतात तर थंड, मला तरी थंड वाटतंय. आणि मग थंड असल्यामुळे साहजिकच त्या रुमेटॉइडला त्रास होणार, असा एक लॉजिकल विचार. तुम्ही करा ट्राय. किंवा होत असेल असं मला वाटतंय, कारण मला थोडंसं वाटलं, मला काही दुखत बिखत नसतं. पण आता मी जसं घ्यायला लागले 15-17 दिवस, तर मला थोडंसं मधनच कधीतरी माझ्या गुडघ्याला काहीतरी कळ येते, माझ्या बोटांना येते, हे मला नाही होत कधी. मग मी बारीक ऑब्झर्वेशन मध्ये आहे ना, म्हणजे मला तुम्हाला सांगायचं तर मला आधी प्रयोग केल्याशिवाय नाही काही सांगायला गोष्टी आवडत, म्हणून मी लगेच सुरू केलं. तर माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये मला हे आले, कधीच मध्ये कुठनं तरी गुडघ्यातनं तरी कळेल किंवा बोटातनं तरी कळ येईल. मग मी विचार केला असं का होतंय, मग एक आभाळ येतंय, सीझन पाऊस बीस याने मला काही होत नाही फारसं. तर एक आभाळाने होतं मला, मग आभाळ होतं 4-5 दिवस त्यामुळे असेल, पण एक काळजी म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि ऍटो इम्युन जो असतो मल्टिपल हे, त्याच्यामध्ये हे घेऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऍटो ऍटो इम्युनचं जे काही ऍक्च्युली एड्स म्हणजे तेच आहे. डॉक्टर म्हणतात हा गैरसमज आहे, पण त्याच्यावर उपचार आहे, त्यांनी रिसर्च दिलेला आहे. तर ही फक्त काळजी, बाकी साईड इफेक्ट्स कडीलिंबाचे काहीही नाहीत. लिटरली नाहीत. मला असं उष्ण वाटत होतं, ऍसिड वाढत वाढत वाढेल असं वाटत होतं, पित्त नाही, उलट तो पित्त शामकच आहे. अँटी ऍसिडच आहे तो. तो जो अँटी ऍसिडचे जे गोळ्या घेतो ना आपण, हे ऑटो इम्युन डिसीज, जो एड्स म्हटलेला आहे ना, तो मल्टिपल ऑटो इम्युन, मल्टिपल काहीतरी आहे, मी ते टाकेल नंतर. त्या लोकांनी फक्त घेऊ नये. एड्सला तर डॉक्टरांनी सांगितलं, तर रिसर्च दिला किती फायदा झालेला आहे. तर या सगळ्या फक्त काळजी तेवढ्याच ह्याला घ्या. ते पण थोडंसं करून बघा ना स्वतःवर, प्रमाण जास्त वाढलं तर होतं. तर हे महत्वाचं, या काळजी घ्यायच्या. आणि जो साईड इफेक्ट होणारा डोस आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यापेक्षा त्यांनी हा 2 ग्रॅम फॉर 10 kg, हा जो डोस आहे त्यांनी ऑप्टिममच दिलाय, की ह्याच्यातनं साईड इफेक्ट होणार नाहीत. तर हे महत्वाचं. आता कसं घ्यायचं, काय घ्यायचं, ते महत्वाचं मी सांगेल नंतर. ज्यांना घ्यायचंय त्यांनी मला विचारा. कारण कसं आहे, जनरल मी सांगेल, पण घ्यायचंच आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे, कुठलाही महान रोग असू देत, ते म्हणतात 4 ते 5 दिवसात कमी झालाच पाहिजे. तुम्ही कडुलिंब सुरू करायचा, 3 टाइम डोस घ्यायचे. मल्टी ड्रग रेजिस्टंट असं काही नाहीये, तसं काही नाहीये. तर त्याच्यामध्ये तुम्ही डोस घेताना महत्वाचं लक्षात ठेवा, जनरल सरसकट 3दा घेतलं पाहिजे. 3दा घेतलं नाही जाते मला पण, कारण ते रिकामे पोटी घ्यायचंय. साधारण अर्धा तास तरी पोट रिकामं पाहिजे. आणि घ्यायचं कसं, तर ते एवढं म्हणजे तो पण डोस अजून आम्ही गाठला नाही दोघांनी. 15 दिवस झाले तरी आम्ही नाही गाठू शकलो, कारण सुरुवात व्हावी लागते ना, काय घाई आहे आपल्याला ते कडू पिऊन आपल्या शरीराला सवय. तर त्यांनी सांगितले पहिले 15 दिवस 3दा घ्या. अँटी म्हणजे आपलं पोट रिकामं असताना, पहाटे, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. आणि ती एवढी पावडर येते. मग आता आमच्या दोघांचे वजन जास्त आहे, 50 किलोला साधारण एवढा चमचा तर येईल ना भरलेली. लक्षात घ्या, 50 किलोला 2 ग्रॅम करून बघा तुम्ही. 2 ग्रॅम फॉर 10 kg. जास्त ती पावडर ग्रॅम मध्ये, म्हणजे हलकी आहे ना ती, खूप येते पावडर. आणि मग कसं घ्यायचं, तर गरम पाण्यातनं घ्यायचं. साधारण टेम्परेचर 30 ते 40. कोमट पाणी, गार पाणी, फरक फारसा जास्त येणार नाही. चांगला फरक हवा असेल तर गरम पाण्यातनं घ्यायची आहे, 30 ते 40 डिग्री टेम्परेचर. आता आम्ही हळूहळू वाढवत चाललोय टेम्परेचर, कारण एवढं गरम पाणी 30-40 माहिती नाही कितपत आहे. तर ते एक. आणि 3दा घ्यायचं 15 दिवस. नंतरचं 1.5 महिना 2दा. आणि नंतरचं साधारण 3 महिन्याचं कोर्स करा म्हणतात ते. तेव्हा मग एकदाच घ्यायचं सकाळी. 3 महिन्याच्या ह्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की तुमचं डायबेटीस
तुमचा बीपी सगळ्या गोळ्या बंद होणार. 3 महिन्यात गोळ्या बंद होणार. 15 दिवसात तुम्हाला शुगर डाऊन दिसणार. बीपी डाऊन दिसणार. तुमच्या गोळ्या कमी कमीच होणार. बंदच कराव्या लागणार 3 महिन्यात. असं त्यांचं म्हणणं आहे ना. आम्ही 2 दिवसात शुगर बघितली. आमची कमी आली 2 दिवसात. इफेक्ट बघतोय ना आपण, मग इफेक्ट बघायला पाहिजे ना. नंतर नाही चेक केले, आता 15-17 दिवसांनी नाही केली, पण 2 दिवसात काय होते बघितलं ना. दोनदाच घेतली आम्ही, तीनदा नाही घेतली. दोनदाच घेतली, पण तो इफेक्ट येतोय. आणि याचमुळे इतकं पॉवरफुल आहे ना कडुलिंब, की त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे या अभ्यास जास्त केला त्यातून मला कळलं, की जर ऑपरेशन्स वगैरे असली ना, तर 1-2 आठवडे बंद करा कडुलिंब. कारण एवढा शरीरावर इफेक्ट करतोय, 2 आठवडे सुद्धा तो कंट्रोलवर राहणार आहे शरीराचा. मग ऑपरेशन मध्ये कसे कंट्रोल्स राहणार, शुगरवर म्हणा, बीपीवर म्हणा. म्हणून त्यांनी सांगितले 2 आठवडे बंद. म्हणजे अभ्यास मी जास्त केला त्याच्यातून मलाही कळलं. तर या सगळ्या काळजी घ्यायच्या आहेत. अजून त्यांचं असं पण रिसर्च आहे की आपण डायबिटीसच्या गोळ्या घेतल्या, हायपोग्लायसेमिया येतो, शुगर जास्त कमी होती. तर कडुलिंबाने तसं होतं का नाही ते बघा तुम्ही. झालं नाही पाहिजे, कारण काय काय रोगांमध्ये त्यांनी बघितलं. तसे बीपी मध्ये त्यांनी बघितलं, बीपी खाली जात नाही. जसा लो बीपी होतो तसं या कडुलिंबाने लो बीपी होत नाही, तो नॉर्मल राहतो. पण लो बीपी वाल्यांनी घेतला तर बीपी नॉर्मल होईल की नाही ते तुम्ही बघा म्हटलंय. लो बीपीला, हाय बीपीला नॉर्मल राहतो कितीही खा. तसा शुगरला तुम्ही चेक करा म्हटलं, हायपोग्लायसिमिया शुगर खूपच कमी होईल का नॉर्मल पेक्षाही, तुम्ही करा ट्राय. तर या सगळ्या काळज्या मी आधी सांगितलेल्या आहेत, तर मी आता शेअर करते आणि एक एक सांगते. तर काळजी सगळ्यात महत्वाची आधी सांगितली. नाही तर कोणी म्हणणार मॅडम मला हे झालं, मला ते झालं. तुम्ही सांगा एक माहिती म्हणून. पण प्रत्येक वेळेला हेच कारण असेल असं काही नाही. तुम्ही तुमच्या रिस्कवर सुरू करा, तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि तुमच्या जबाबदारीवर तुम्ही करा, असं माझं म्हणणं आहे. मला शेअर ऑप्शन दिसत नाहीये, मी नाहीये का होस्ट? होस्ट आहे मी, मग शेअर का नाही दिसत आहे? होस्ट आहे मॅडम तुम्ही. हा, ठीक आहे. काही वेळेला तो शेअर याच्यात जातो मोर मध्ये. मी पीपीटी शेअर करते, दिसतीये का बघा? पीपीटी दिसतीये ना माझी? हो मॅडम. मी पीपीटी केली आहे बघा. कोर्स साधारण दाखवते, आपले जसे वेबसाईट कोर्स डेव्हलप केलेत ना, तसंच ह्यांनी डेव्हलप केलंय बघा. सर्टिफाईड नीम थेरपी प्रॅक्टिशनर कोर्स. सर्टिफाईड, तुम्ही सीएनटीपी बघा, सर्टिफाईड नीम तुम्हाला करायचं करू शकता. सर्टिफाईड नीम थेरपी प्रॅक्टिशनर कोर्स. तर याच्यामध्ये हे असे टेस्ट आहेत, क्वेश्चन्स वगैरे आहेत. तर ह्याच्यामध्ये पीपीटी आहेत, व्हिडिओ आहेत, क्विजेस आहेत. तर सगळं करून दाखवलंय त्यांनी प्रॅक्टिकली. तर हे त्यांच्या रेफरन्सनी मी हे सेशन घेतेय. तर तर आता चला आपण उपयोग बघू. सौंदर्यासाठी सुद्धा अर्थात खूप उपयोग आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना हे सगळं माहिती आहे. तर हे काय तसं नवीन नाहीये, पण आपल्याला डिटेल जरा बघायचे. आपल्याला आपल्याला वापरण्यासाठी मोटिवेशन एक हवंय. काही मोटिवेशन करायचंय तर आपण आपलं विहंगमचं कार्यच असं आहे की सध्या जे पृथ्वी बदल होतोय, आपण जे 5th डायमेन्शन मध्ये पृथ्वी चालली, त्यानुसार आपण आपल्याला तयार करत आहोत. तर आपण बघितलं की ध्यानाने सगळे रोग नष्टच होतात. ध्यानाने ऊर्जाच बदलते. बरं, वेबसाईटवर दुसरेही कोर्स आहेत आपले, क्रिस्टल कोर्स आहेत, बाकीचे एक्सटर्नल आपण काय काय करू शकतो ते पण बघितलं. यावर्षी आपला अजेंडा पूर्ण आरोग्यावर आहे, हे मी तुम्हाला आधीच एप्रिलमध्येच डिक्लेअर केलं. यावर्षी आरोग्यविषयक जास्त होणार आहे. तसंच आपण पंचतत्व चिकित्सा देतोय. हे बघा, मी रंग लावलाच होता ना काल पण. काय सुंदर झोप येते तुम्हाला सांगते. हा ब्राऊन लावून झोपले, ब्राऊन लावून झोपले. तर साधारण हा जो ब्राऊन आहे ना इथे उजव्या हाताचा करंगळी खाली, हा जो ब्राऊन लावता ना तुम्ही, कुठंही ऍक्सिडेंट नाही होणार. काहीही इमर्जन्सी वायू तत्व बिघाडामुळे होणार नाही. हा एक सेफ्टी आहे की जनरली आपण सगळ्यांना सांगू शकतो. ऍक्सिडेंट झाला, खाली पडला माणूस, काही झालं, अटॅक आला, कुठलाही अटॅक येऊ देत, पहिल्यांदा हा ब्राऊन रंग उजव्या करंगळी खाली लावायचा. सतत लावत राहायचा, वायू कंट्रोल करतो. इथे दाबून बघायचं आणि इथे दाबून बघायचं. पहिल्या पेराला दुखलं तर पहिल्या पेराला लावायचा, दुसऱ्या पेराला दुखलं तर दुसऱ्या पेराला लावायचा, नाही कुठं दुखलं तर खाली लावायचं.
आणि याने झोप पण छान येते. ब्राऊन आकाश तत्व येते, आपण आकाश तत्व घेतो ना. तर याच्यामध्ये हे जसं पंचतत्व थेरपी आपण मोफत देतो आपल्या साधकांना, ध्यान साधकांना देतो. पंचतत्व झालं. तसंच बरंच काय काय आपण साध्या साध्या गोष्टी बघतोय. त्यातलाच हा आजचा सेशन आहे. आपल्याला याच्या पुढं भाग 4 मधनं जायचंय. भाग 4 जो शिवसर्वोदय शास्त्राचा पिरॅमिडला होणार आहे, कोजागिरीला लॉन्च केलाय. फक्त सुलक्षणा मॅडमने रिस्पॉन्स दिले. आधी प्लॅन करायला शिका. जेव्हा आधी प्लॅन करतो त्यावेळेला जास्त इफेक्ट होतात. फर्म डिसिजन घ्या. त्यावेळेला तुमची सवय अशी बघू तो महिना उजावडू दे, तो दिवस उजावडू दे, तर आधीचा दिवस, अशा याने काही फायदा चांगल्या गोष्टींचा होणार नाही, लक्षात घ्या. पूर्ण जलतत्वात काम करायचं म्हणजे पूर्ण आधी फर्म राहून डिसिजन घ्यायचा. नंतर व्हेरिएशन बदललं कॅन्सल केलं तर चालतं. तर तो जो कोर्स आहे तो पूर्ण आरोग्यावरच आहे. त्यात आपण पंचतत्व डिटेल शिकणार आहोत आणि संपूर्ण ब्रह्मांडच तत्वांनी बनलेलं आहे. तर हे जसं झालं तसं 12 मी शिकतीये. 6 महिने झाले गेले. 6 महिने झाले. वन्स इन ए वीक सेशन असतो मंगळवारी. त्याचा अभ्यास झाला. ते 12 पिरॅमिडला येणाऱ्यांना सगळ्यांना आपण मोफत देणार आहोत. तुमची तयारी असेल तर. आणि काही लोकांना शिकायची तयारी असेल तर तो आपण शिकणार आहोत. शॉर्ट 1 महिन्याचा वगैरे असं काही करणार आहोत. वन्स इन ए वीक किंवा 3 टाइम्स. तर ते 12 आपल्याला शिकायचंय. आपल्याला दाब बिंदू शिकायचे. आपण मुद्रा शिकलोय, अजून शिकणार आहोत. हे सगळं आरोग्यावर हे वर्ष आपण फोकस केलेलं आहे. एक्सटर्नली सुद्धा आपल्या ऊर्जा बदलू शकतात. कारण आपण जो खातो, आपण जे पोटातून घेतो, त्यावरूनच एनर्जी लेअर तयार होतो. आणि एव्हरीथिंग इज एनर्जी. मग एनर्जी ध्यानाने बदलायचं शिकलो आपण. बरेच टेक्निक शिकलो. तसं आता आहारात नाही एनर्जी कशी बदलायची हेच शिकतोय. तर बघा 5,000 म्हणजे काही पण ओल्ड रेफरन्स बघितले, 4th सेंचुरी, 3rd सेंचुरी, 5th सेंचुरी, तर ह्या कडीलिंबाबद्दल रेफरन्सेस मिळतात. म्हणजे महाभारतलं मधलं जे शांती पर्व जे आहेत ग्रंथ, शांती पर्व रिलेटेड, त्या सर्व ग्रंथात वेदव्यास मुनींनी या कडीलिंबाच्या झाडाचा उल्लेख केलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये चाणक्यानी उल्लेख केलाय. चरक संहितेमध्ये चरकांनी उल्लेख केलेला आहे. उल्लेख म्हणजे सगळं डिटेल्स आहेच आहेत या कडीलिंबाचे. सुश्रुत संहितामध्ये आहे, बृहत संहितामध्ये आहे. म्हणजे आपलं जे कल्चर आहे, ट्रॅडिशन आहे, मॉडर्न सायन्स आहे, या सगळ्यानुसार कडीलिंबाचं गुणगान केलेलं आहे. 5,000 वर्षापूर्वी आपल्या प्राचीन उपचारांमध्ये जास्त डिटेल्स आढळतात तिथे. म्हणजे जी काही हडप्पा संस्कृती होती तिथे सुद्धा आपल्याला दिसते 4500 वर्षापूर्वी. मी तुम्हाला सांगितलं एका झाडाची फार्मसी असं म्हटलं जातं. ब्रिटिशांनी व्हिलेज फार्मसी आपल्याला उद्गारलेलं या झाडाला. आणि हडप्पा सभ्यतेपासून सर्व रोग निवारणी म्हणजे सर्व रोगांवर उपचार करणारा म्हणून कडुलिंबाला ओळखलं जातं. आणि संस्कृत मधलं जर नाव बघितलं तर आरिस्ताय रोग मृत्यू नष्ट करते. तर हे आहे. आता नुसते जर कडुलिंबाचे गुणधर्म बघितले तर तुमच्या लक्षात येईल काय काय हा करू शकतो. सगळंच करू शकतो. काय करू शकत नाही असं काहीच नाहीये. म्हणजे मी तर आता एवढा सगळा कोर्स केला ना, त्याच्यातून मी तुम्हाला 2च गोष्टी सांगितल्या. बाकी तो सगळं करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त थायरॉइडवर उल्लेख काही आढळला नाही कोर्समध्ये. पण नंतर क्वेश्चन आन्सर सेशन्स मध्ये त्यांनी सांगितलं थायरॉइडवर सुद्धा उपयोग आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी ते नस्य सांगितलंय ऑइलचं. तर ते मी अजून डिटेल बघितलं नाहीये, ते बघेल मी. पण माझ्या माहितीप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे लाईफस्टाईल डिसीजेस जेवढे कोणते मरणारे आहेत, स्ट्रॉंग आहेत, लाईफभर आहेत, त्या सगळ्यावर हा कडुलिंब उपचार करतो साध्या सटर फटर पासून. तर हा अँटी फंगल आहे. मग अँटी फंगल म्हणजे काहीही जो फंगस असतो, बुरशी असते, त्या सगळ्यावर हा उपाय चालणार आहे. म्हणजेच पोटातल्या, शरीरावरच्या, घरातल्या, फर्निचरच्या, डासांच्या, वनस्पतीच्या, शेताच्या, जमिनीच्या वाटेल तिथे कडुलिंबाचे उपयोग आहेत. सगळ्यांवर उपयोग आहेत. एन्व्हायरमेंटल म्हणून तर कडुलिंबाची झाडं केवढी लावतात. काय काय स्टेटमध्ये तर कडुलिंबाची झाडं जास्त आहेत. त्या आपल्या पंचतत्वातल्या टीमनी विचारलं होतं तुमच्याकडे हे वडबीड का दिसतं म्हणे जास्त असं. तर हे बघा अँटी फंगल आहे म्हणजे बुरशी नाहीशीच करणार आहे. तर कुठलीही बुरशी असेल
मग अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल सुद्धा आहे. करोनाचे सगळे ट्रीटमेंट व्हायरसचे करून झाले. त्याच्यावरही या कडीलिंबाच्या पानांच्या पावडरनी, त्याच्या अर्कानी ते व्हायरस सुद्धा गेलेले आहेत. सगळे रिसर्च येतं. हे काही असंच नुसतं सांगितलं त्यांनी असं नाही, सगळे पेपर रिसर्च पब्लिश झालेले आणि प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटेशन त्यांनी सांगितले. किती टक्के कमी करतो, काय कमी करतो हे सुद्धा आहे. तर तेवढं काही आपल्याला डिटेल नाहीये, पण त्या करोनाचा व्हायरस सुद्धा मेला, अँटीबॅक्टेरियल. आणि आपल्या अमृता मॅडम बोलतीलच ह्याच्यावर. ज्यावेळेला मी ग्रुपवर टाकलं तर मॅडमनी मला स्वतः सांगितलं त्यांनी सगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये कोरोनाच्या वेळेला, आणि ते परिणामही त्यांनी बघितले. त्यांना मॅडम तुम्ही आहात थोडंसं बोला. नंतर 130 सक्रिय घटक आहेत ह्याच्यात पानाच्या अर्कामध्येच. त्यामुळे बघा 130 म्हणजे काय काय आहे. आता त्या घटकांची नावं पण होती बरं का शिकताना. बॅक्टेरियाच्या वाढीसच प्रतिबंध करतो. हा बॅक्टेरिया वाढूनच देत नाही. अँटीव्हायरल आहे, परत तुम्हाला सांगते रोगप्रतिकारक शक्तीच तो वाढवतो, म्हणून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणूनही घेता येत. आता अँटीपायरेटिक पण आहे, म्हणजे तापामध्ये पॅरासिटामॉल पेक्षा इतके सुंदर रिझल्ट आहेत याचे. पॅरासिटामॉलचे तर केवढे साईड इफेक्ट्स आहेत. ताप कमी होणारच. आता थंडच आहे मुळात, तर काय ताप कमी करणारच आहे तो. अँटीपायरेटिक आहे, अँटीव्हायरल आहे, पानांचा अर्क बघा मी ते सांगितलं. अँटीफंगल काय तर बियाणं, म्हणजे ते बी. आणि पानांचा अर्क, पानांचा अर्क सर्रास आपल्या इंटरेस्टिंगनी जास्त पानांचाच अर्क आहे. पानांचा अर्क म्हणजे पानांची पावडर करा आणि उकळलेल्या म्हणजे गरम पाण्यात टाका की अर्क झाला. त्याला काही काढा बिडा असा करत बसायचं नाही. फार क्वचित ठिकाणी काढा, जिथे पंचकर्म ट्रीटमेंट्स आहे तिथे ते काढायचा उपयोग आहे. मग अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे तो. म्हणजे पानं बियाणं अर्क हे अँटीऑक्सिडंट आहेत, म्हणजे जे काही शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात, कॅन्सरला मेन कारणीभूत होतात, कॅन्सर पेशी तयार होतात, किंवा हे जे काही नुकसान होतं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे, फ्री रॅडिकल्स जे शरीरभर फिरत बसतात त्यांनाच हे मारतो. त्यामुळे कॅन्सरच्याही पेशी हा किल करतो. कॅन्सरच्या पेशींची ग्रोथ होत नाही, ज्या काही पेशी झाल्या तो सुद्धा तो किल करतो. नंतर अँटीमायक्रोबियल आहे, म्हणजे असा पदार्थ जीवाणू, बुरशी, विषाणूसह की सूक्ष्म जीवांची वाढ होते, की अशा काही वातावरणात खूप सूक्ष्म जीवाणू वाढतात. मग हा मायक्रोबिया जो काही आहे अँटोमायक्रोबियल, तो वाढूनच देत नाही, जीवाणूंना वाढून देत नाही, बुरशीला वाढून देत नाही, विषाणूंना वाढून देत नाही. उलट आहे त्यांनाही तो मारतो. आणि नुसताच मारत नाही, अजून कडे एक उपयोग आहे, कचरा कुंडीसारखा. म्हणजे आपण कसं नाही लागलं फेकून देतो कचऱ्यात, नाही लागलं फेकून देतो, तसं हा कडीलिंबाचा पाला शरीरात गेल्यावर सगळं शरीरातलं काही लागत नाही, कचरा सगळा फेकायला लागतो. म्हणजे जे काही पेशी आहे, जे काही रक्तातले घटक आहेत, गाठी विरघळायला लागतात. स्पेशली डोक्याचे न्यूरो म्हणजे हे जे काही प्रॉब्लेम आहेत ब्रेनच्या रिलेटेड, मानसिक प्रॉब्लेम्स आहेत, डिप्रेशन्स आहे, ह्याच्यावर सगळ्यावर तो परिणाम करतो. कारण नर्व्स मधलं सुद्धा तो घाण काढतो, रक्तामधली घाण काढतो, पेशीमधली घाण, आणि थ्रो पण करतो. थ्रो पण करण्याच्या याच्या क्वालिटीज आहेत. तर अँटी इन्फ्लेमेटरी पण आहे, म्हणजे सूज येते बघा, कसल्याही प्रकारची लाली येते बघा, नागाच्या चावण्यावर सुद्धा कडुलिंब उपयोगी आहे. आणि कितीतरी जमाती ते करतात. आणि त्यांनी त्या नागाच्या म्हणजे साप चावतात, नाग चावतो, त्यावेळेला कुठलं इंजेक्शन प्रसिद्ध आहे, ते घेतल्याशिवाय मनुष्य वाचत नाही, त्या इंजेक्शनची सुद्धा कहाणी सांगितली. सगळे स्फोटक ते करतात, प्रत्येक औषधाबद्दल ते बोलले. एड्स म्हणजे काय ते पण बोलले. सगळं मेडिकल रॅकेट त्यांनी ओपन केलेलं आहे या कोर्समध्ये. त्या सापाचं इंजेक्शन कसं केलं जातं, किती टक्के त्याचा सक्सेस रेट आहे, पेशंट मेल्यावर काय आपल्याला सांगितलं जातं, ह्या डिटेल असे सगळ्याच ह्याचे डिटेल्स आहेत. त्यामुळे एक आय ओपनिंग कोर्स आहे हा. मला तसं वाटतं खरंच या काही गोष्टी आपल्याला अजिबात माहिती नसतात. तर याच्यामध्ये हे सुद्धा आहे, अँटी इन्फ्लेमेटरी सुद्धा आहे. म्हणजे बघा, शरीराची जी काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्या सगळ्या मेंटेन ठेवतो. दुखापत झालेली आहे, जखमांवर तर फार उपयोग आहे. आता नागविंचूचं ते जखमांवर उपयोग आहे, तर बाकीचे पण आहेत. आणि हळदी बरोबर आणि तुळशी बरोबर याचे काही औषध रोगांमध्ये खूप ट्रिमेंडिक्स रिझल्ट आहेत तुळशी आणि हळदीपेक्षा. म्हणजे हा गुण वाढवतो तुळशी आणि हळदीचे.
कडुलिंब असं पण आहे. तर इथे बघा लालसरपणा, सूज, वेदना, पेन पण कमी होतात असं म्हटलेलं आहे. अँटी इन्फ्लेमेटरी आहे. अँटीबायोटिक आहे. आता त्या अँटीबायोटिक्स आपण ऐकतो सध्या की काहीच परिणाम करत नाही. तर हा मेन नॅचरल अँटीबायोटिक आपल्याला मिळतो. आपल्याला अँटीबायोटिक घेण्यापेक्षा हे जर घेतलं तर या सगळ्या गोष्टींना गुणाकार करण्यासच कठीण कार्य करतो. हा बॅक्टेरियांना वाढवण्यासच प्रतिबंध करतो. बॅक्टेरिया मारतो, वाढायला पण प्रतिक्रिया म्हणजे गुण त्याचा कमी करतो वाढण्याचा. आता हायपोग्लायसेमिक आहेच, कारण साखर कमी होते. साखर कमी होते, इन्शुलिनही तयार व्हायला लागतं. यकृत लिव्हरवर हा तर खूप चांगला कार्य करतो. तो इम्युनो स्टिम्युलंट आहे हा. आता इम्युनो स्टिम्युलंट म्हणजे बघा, शरीराची संरक्षण प्रणालीच ढासळते. म्हणजे प्रतिकार क्षमता, संरक्षण करणं, रोगाविरुद्ध लढणं हे शरीरात काही वेळ कमी झालेलं असतं. पण हा वाढवतो. त्यामुळे रोगाला खणखरपणे म्हणजे विरोध करतो. कुठलाही रोग असू दे. त्यामुळे कुठल्याही रोगाच्या ह्यानी हा दाहक विरोधी म्हणून पण हा काम करतो. दाहकपणा जो वाढतो काही रोगांमध्ये, तो दाहकपणा पण कमी. कूल आहे ना हा. ऍस्ट्रिंजंट सारखा सुद्धा आहे. ऍस्ट्रिंजंट थंडपणा देतो, शांत मनाला शांत ठेवतो, मानसिक संतुलन करतो. तर या रोगप्रतिकारक पेशी ज्या आहेत तो सक्रिय करतो तो. अँटीबॉडीजचं म्हणजे हे मल्टिप्लाइड संख्या वाढवतो अँटीबॉडीज. यावेळेला काही होतं, रोगप्रतिकारक शक्ती बिघडते त्यावेळेला सुद्धा. आता इथे कडुलिंबाची साल आणि पान आहे. अँटी मलेरियल आहे. मलेरियामध्ये खूप छान उपयोग आहे. बऱ्याचशा जमाती मलेरियाला हे वापरतात. तर तिथे मात्र ते फळाचं ऑइल आहे, निमसीड सीड ऑइल आहे ते. तर अँटी अल्सर. आता अल्सर म्हणून काय, पोतड्यातल्या आतड्यांना सूज झालीये, त्या आतड्यांवर काही स्तर आलंय, परत हे झालेलं आहे, अल्सर झालेलं आहे. शरीरावरचे व्रण कुठलेही असू दे, त्वचेवरचे असू दे, ते तो तो नाहीसे करतोच. ते तेलाने करतो. पण आतमध्ये पोटामध्ये तो पानाची आणि झाडाच्या सालीचा उपयोग होतो. अल्सरवर खूप छान रिझल्ट दाखवलेले आहेत. आणि अँटी फर्टिलिटी म्हणून काही जमातींमध्ये वापर करतात. पण हा अँटी फर्टिलिटी म्हणजे तुम्ही काही क्षण ते जर ऑइल लावलं, पानांचा अर्क लावला, बियाण्यांचं ऑइल लावलं, तर तुमचं एक म्हणजे प्रजनन क्षमता विरोधी थोडा काळ तो खूप इफेक्टिव्ह आहे. पण तो काळ किती आहे तो काही मेन्शन केलेला नाहीये. पण हे जमाती यासाठी पण वापर करतात. म्हणजे किती नॅचरल गोष्टी असतात अवेलेबल, बघा आपल्याला काहीच माहिती नसतं. माहिती असलं तरी आपण किती उपयोग करतो. तर विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, तर खूप पोषक तत्व आहेत यात. विटॅमिन सी आहे, विटॅमिन ई आहे, म्हणून तर स्किन छान होते, गोरी पण होते. त्यांनी दाखवलं स्किनवर काय काय केलं, लगेच रंग उजळलेला दिसला. तर तुम्हाला आवडेलच, करेल तुम्ही करून बघू शकता. तर कॅल्शियम आहे, बघा लोह आहे, मॅग्नेशियम आहे, कॅरोटीन आहे. तर हे पूर्ण मजबूत बनवतं केसांना, त्वचेला. आता आतून घेतलं तर केसांवर इफेक्ट येणारच आहे. आतून घेतलं तर त्वचेवर इफेक्ट येणार आहे, पण त्वचा रोगात वरूनही लावायला सांगितलंय, आतूनही घ्यायला सांगितलंय. तसंच केसांना सुद्धा वरूनही लावू शकतो. तर मी हे सांगितलं, हळदी आणि तुळशी. आता जर बघितलं त्याचे गुण जर बघितले तर कडू चव आहे. पण जे फळ आहेत ना ती गोड लागतात असं म्हटलंय. तर बघा तुम्हाला माहिती असेल, फळ काही लोक खातात ते आतलं, तर ते गोड असतं. आता बघा पचनानंतर तिखट असतं ते. आतड्यांची हालचाल सुलभ करतं. म्हणजे तुम्हाला हे गुण कळले की तुम्हाला कळेल काय काय फायदे आहेत. आतड्यांची हालचाल सुलभ करतं, त्यामुळे पोट चांगलं साफ होतं. कॉन्स्टिपेशनला उपयोगी आहे, पाईल्सला उपयोगी आहे. पाईल्सला खूप छान त्यांनी दिले रिझल्ट. पचनासाठी हलकं आहे, कोरडं नाही ठेवत, ते रुक्षता कमी करतं, गरम शक्ती आहे, उष्णता निर्माण करतं आत गेल्यावर. परत त्वचेशी संबंधित विकार बरे करते, पोट फुगणे, पोटफुगीवर तर जास्त चांगलं आहे. पोटफुगीवर मला असं वाटतं ऑइल जास्त उपयोगी आहे. मूळव्याधीवर पण ऑइल उपयोगी आहे. नंतर अंतर्गत व बाह्य कृमी तर नष्ट करतो, जंत तर लगेच नष्ट करतो तो. म्हणजे लहान मुलांना किती छान आहे, पण लहान मुलं पितील का? नाही पिले तर कॅप्सूलचा वापर करून बघायला हरकत नाही मुलांसाठी. मधुमेह आणि किडनीवर फार छान रिझल्ट दिलेत किडनीसाठी. किडनीचं फंक्शनिंग एकदम इम्प्रूव्ह होतं, मधुमेहावर पण खूप उपयोगी आहे.
तर फळांचे काय गुणधर्म आहेत बघा. हे पानांचं सांगितलं, हे पण फळांचं आहे. पानांचंही बघू. फळांमध्ये आतडं हे झालंच ना. तर आता बघा पानांचं बघा. कफ कफ नष्ट करतो तो, म्हणजे पित्त आणि कफ कमी करतो तो. वात वात पण कमी करतो, पण मला असं वाटतं की संतुलित कफ ठेवतो. वातावर उपयोगी आहे आणि पित्तावर जास्त परिणामकारक आहे. तर कुष्ठग्न म्हणजे त्वचा विकार जे काही आहेत, गळू आहेत, फोड आहेत, तुमचे व्हाईट पॅचेस आहेत, तुमचं सोरायसिस आहे, त्याचे रिझल्ट दिले डॉक्टरांनी या सगळ्यांवर. अजून कुष्ठरोगावर आहेत भरपूर रिसर्च दिलेले आहेत त्यांनी. फक्त या जास्त त्वचेच्या दीर्घकाळ उपयोग त्यांनी सांगितलेला आहे. वातजनन रोग, नेत्र रोगांवर खूप उपयोगी आहे. वर्णघ्न आहे म्हणजे जखमा भरतो. तर कफवर तर परिणामकारक आहे, त्यामुळे खोकला, सर्दी, पडसं, ताप यामध्ये तर जास्त उपयोगी आहे. डोळ्यांवर आहेच आहे उपयोग. तर बघा आता निम लिप बेनिफिट्स. पित्तदोष संतुलित करते. जंतू सूक्ष्म जंतूपासून मुक्त होते. तर नंतर बघा विषारी पदार्थांपासून मुक्तता देते. मी तर तुम्हाला साप सांगितलं बाहेरून, पण त्याला पोटातून सुद्धा घ्यायचंय. साप बीप चावल्यावर बाहेर पण जखमेवर लावायचे, जखमा धुवायच्यात आणि पोटातून सुद्धा घ्यायचे. विषहारकच आहे ना तो. विषारी पदार्थांपासून मुक्तताच करतो तो. वात दोषाचे विकार निर्माण करते. वात दोषाचे विकार निर्माण करते. मला असं वाटतं हा वात वाढवत असला पाहिजे. इथे वातळलेला आहे. वात दोषाचे विकार निर्माण करते, कारण कफ आणि पित्तहारक आहे. म्हणजे हा वात वाढवणार आहे. जास्त प्रमाणात घेतला तर वाढवणार आहे तो. पण त्यांनी संधिवातावर उपाय दिलेला आहे. संधिवातावर हा चांगला परिणाम करतोय म्हणून दिलेला आहे. काही ठिकाणी आता आता मी इंटरनेटवरनं घेतलंय बरं का. हे बघा ह्याच्यातनं घेतलंय. भावप्रकाशका 16th सेंचुरी. इंटरनेटवरच जरा थोडंसं आपल्याला हे टॅली केलं पाहिजे, किंवा आपण एखादं आयुर्वेद डॉक्टरांचंही सेशन ठेवू याच्यानंतर, ते जास्त छान बोलतील. तर पचनानंतर तीक्ष्णचं भूक भूक जर लागत नसेल तर हा फार छान काम करतो. आपल्याला पदार्थांची चव नसते, काही खावंसं नाही वाटत, खाण्याच्या सवयी बदलतात, हॅबिट्स बदलतात, त्याला हे अॅनोरेक्सिया म्हणतं. काहीच खाण्याचं काहीच नाहीच कळत, काय खावं काय नाही. आणि अजून म्हणजे काहीच खायची पण भीती असते काही लोकांना. काही लोकांना त्रास होतो, काही जास्त खाणं चालत नाही, कंट्रोल ठेवावा लागतो, भीती असते. नाही बघा तुम्ही, काही समाजात टिपिकल गोष्टी आढळतील. मी हे खाणार नाही, मला ह्याचा त्रास होतो. आणि बाऊ बसलेला असतो मनात. प्रत्येक वेळेला होईलच असं काही नसतं, कारण आपल्या शरीरात समजा पित्त वाढलेलं आहे, किंवा 2 दिवस आपण खूप शुगरचं खाल्लंय, नंतर परत शुगर खाल्ली तर आपण म्हणणार मला मळमळतं, गरगरतं. पण ऑलरेडी आधी साखर वाढली म्हणून तो त्रास होतो. किंवा ऍसिडिटीच तसं आहे. ऑलरेडी आपण अबर चबर खातो, वेळा चुकलेल्या असतात, आणि नंतर वडापाव खाल्ला तर आपण म्हणतो वडापावनी मला ऍसिडिटी होते. एकदा दोनदा झालं की आपण तसं म्हणतो. म्हणून पिरॅमिड मध्ये आल्यावर मी या सगळ्या सवयी मोडते. मी पिरॅमिड मध्ये आल्यावर म्हणते काही तुमचं चालणार नाही इथे. उपास करायचा नाही, हे चालत नाही, ते चालत नाही, काही म्हणायचं नाही, हा प्रसाद आहे म्हणून खायचं. काय होतं बघू. आता बरेचदा असं झालंय, खाल्लं तर त्यांना काही त्रास झालेला नाहीये. पण रिस्क कशाला, कारण काही गोष्टींमध्ये जर काही जास्तच त्रास होतो तर मी आधीच काळजी पण घे. काही व्यक्ती सोडत पण नाही तिथे स्वतःच. नाही म्हणतात उपास पाळणार, हे पाळणार असंही आहे. तर हे लक्षात ठेवा. पण माझे 80% प्रयोग सक्सेस झालेले आहेत. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पिरॅमिड मध्ये माझं ऐकून खाल्लंय त्यांना काही झालेलं नाही. ऍसिडिटीवर झालं, उपास पण सोडणारे आहेत. तर हे तुम्ही जास्त त्रास तुम्हाला काही उद्भवत नसतील तर करू शकता. तर हे आपल्या सायकोलॉजिकल इफेक्ट्स असतात. तो म्हणजे अॅनोरेक्सिया. अॅनोरेक्सिया म्हणजे फूड हॅबिट्स, खायचे पथ्य, पाणी, कंट्रोल, हे सायकोलॉजिकल ज्यांनी हे केलेलं आहे, सायकोलॉजिकल इंटरफिअरन्स ज्यांचा येतो, मानसिक मानसिक इनपुट ज्यांचं येतं, त्याच्यावर हा कडुलिंब जास्त उपयोगी आहे. मग अॅनोरेक्सियाच कमी करतो. तुमचं सायकोलॉजिकली डिप्रेशन कमी करणार खाण्यापिण्यातलं, आणि तुम्हाला खाण्यापिण्याने काही त्रास होणार तेही कमी करणार. किती सुंदर आहे बघा. म्हणजे
आणि मग तुम्ही खाण्याचा आनंद घेऊ लागणार. भूक लागत नसेल तर तो आनंद तुम्हाला भूक लागणार. तुमचं जे हे आलेलं आहे रेजिस्टन्स खाण्याबद्दल, नाही हे नाही खायचं ते नाही खायचं, ते कमी होणार. त्वचेचे आजार उपचार करते. बघा आता रक्तातील कफ, रक्तातील बिघडलेली रक्त तर ते सगळं शुद्धच करतो. त्यामुळे काय बिघडलेलं ते काढूनच टाकतं ना. पित्तदोष शांत करतो. हृदयाच्या जळजळीवर उपाय आहे. उपाय म्हणजे चांगला प्रभावी आहे. कारण अँटी ऍसिडच काम करतो ना तो. ऍसिडिटीवर खूप परिणामकारक आहे बरं का हा कडुलिंब. आणि अँटासिड तुमचं ते ओमेज गोळीशी कम्पेअर केलंय डॉक्टरांनी. ओमेजनी काय होतं, काय इफेक्ट्स आहेत, साईड इफेक्ट्स काय आहेत, किती ओमेजनी घेतल्यावर काय होतं, किती प्रमाणात तुमचं कमी होतं, पार त्या ह्याचं जे आहे काय म्हणतात त्याला, ऍसिडिटीचं जे आहे ते उत्खनन केलेलं आहे त्यांनी. त्या ऍसिडिटी पासून अल्सर पर्यंत ते गेलेले आहेत. कसं 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 ऍसिडिटीने काय होतं, औषधे घेऊन काय 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 होतं, त्यापेक्षा हे घ्या म्हणतात. त्यामुळं ऍसिडिटी कमी करणारच आहे. पण त्यामुळे जळजळ हृदयाचं हे सगळं, हृदयाला सुद्धा हा खूप पोषक आहे. जळजळ कमी करणार म्हणजे डबल बेनिफिट झाला नाही का. ऍसिड तर कमी करणार पण हृदयातली जळजळ कमी करणार. त्वचा रोगात आहे, खाज कमी करणार आहे, जखमा बऱ्या करणार आहेत. लेप म्हणून वापर होतो, सूज कमी करतो, जखमा साफ करतो. आता लिंबाचं जे तेल आहे ना, कडुलिंबाचं सीड ऑइल, तर थंडही नाही गरम पण नाही. हे पण किती छान आहे बघा बरं. मध्यम येतो, बॅलन्स ठेवतो तेल सुद्धा. पण ते तेल फार स्ट्रॉंग असल्यामुळं किती प्रमाणात घ्यायचं आणि किती प्रमाणात लावायचं त्याला पण खूप बघायचंय. जास्त आठवडे कंटिन्यू करायचं नाहीये तेल लावणं त्वचेवर असलं तरी त्याला काहीतरी 1-2 आठवडे 3 आठवडे दिले, त्याच्यावर कंटिन्यू करायचं नाहीये तेल लावणं. जंतांचा प्रादुर्भाव, त्वचा विकार, कफ, आता हे काय काय डबल झाले कारण मी वेगळ्या वेगळ्या रेफरन्स मधनं घेतलेलं आहे. तर आता हे हे जे काही आहेत जमातींचं, हे मात्र कोर्स मधलं घेतलंय डॉक्टरांच्या रेफरन्स प्रमाणे. आधीच्या स्लाइड माझं थोडंसं ऍडिशनल मी बघितलं की तुम्हाला ते सगळं त्यांनी घेतलं त्या पद्धतीने सांगण्यापेक्षा एक जनरल प्रॉपर्टीज आणि हे कळेल. आता बघा कडीलिंबाचे जे काही आहेत दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूतल्या जमाती काय करतात बघा. हे मी कन्वर्ट केलंय डॉक्टरांच्या याच्यातनं इंग्लिश टू मराठी. येरवास जमात ते काविळीसाठी वापरतात. सुंदर काविळीवर खूप सुंदर उपयोग होतो. रिकाम्या पोटी सकाळी लवकर पानांचा अर्क घ्यायचं. सगळीकडे सर्रास पानं आणून ठेवली, पावडर आणून ठेवली, तर गरम पाण्यात घातलं तर अर्क होणारच आहे. जेनू कुरवास, कारण अगदी ताज्या कडुलिंबाच्या पानांचं आपल्याला तर जाणार नाही बरं का, ते फार कडू असतं. आता हे पाला केल्यावर एवढा कडू नाही लागत आणि 4-5 दिवसांनी कडू पण लागणं फार ते कमी कमी होत जातं. जिभेला सवय होऊन जाते ना. पहिले 4-5 दिवस आपलं हे चॅलेंज आहे. नंतर युज टू होऊन जातं. मग मला आता कळतं की आपल्या जिभेच्या टेस्ट कशा आई वडिलांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या कंट्रीज मध्ये गेल्यावर मी काही खाऊ शकत नाही. USA ला मी गेले तर मी काही खाऊ शकले नाही. कारण मला त्यांचे सॉस वास जिभेला चवी, नॉनव्हेज तर नाहीच, व्हेज पण नाही. मी आपली फळं 1 महिना तर मी लिटरली तुम्हाला सांगते काहीही अन्न घेतलं नव्हतं. माझ्या त्या प्रोटीन पावडर आणि फळांवर मी राहिले होते. तर या टेस्ट डेव्हलप, मला माझे कलिग म्हणायचे तुझ्या टेस्ट काय डेव्हलपच तू केल्या नाही व्हरायटी खाऊन. माझा मुलगा सुद्धा सारखं म्हणतो तुम्ही एवढं फॉरेनला फिरता हे फिरता काहीच एन्जॉयच करत नाही तुम्ही, खातच नाही इकडचं तिकडचं. तर या टेस्ट डेव्हलप होणं मला या कडुलिंबाच्या आता सवय झाल्यावर काही कडूच लागत नाहीये. त्याच्यावरनं कळलं की ही टेस्ट डेव्हलप करावी लागते जिभेला. तर बघा मीना जमातीत साप चावल्यावर वापरतात, नाकातून रक्त आल्यावर वापरतात. साप विंचूच्या चावेवर जखमांवर पेस्ट लावतात, गर्भनिरोधकासाठी वापरले जाते. आता राजस्थानामध्ये, आता हे जे प्रॉडक्टचं मी सर्च केला की पावडरी कुठे मिळतात मागवण्यासाठी, तर अजिबात धजवलंच नाही मन पावडरी मागवायला. कारण मी म्हटलं हे पोटात न घ्यायचंय. ह्यांनी पाला कसा गोळा केला असेल, काय केला असेल, धुतला नाही धुतला, आणि तेच आपण घ्यायचं म्हणजे अँटीबॅक्टेरियल म्हणायचं आणि बॅक्टेरिया शरीरात सोडायचे. असं ते मी हे केलं. कारण रिव्ह्यू बघितले, टॉप मोस्ट पावडरीचे रिव्ह्यू बघितले, तर त्याच्यात 2 कमेंट्स अशा आढळल्या की धुळीचं टेस्ट येते, वाळूचे कण आले. मग निर्णय बदलला. तर म्हटलं नाही आपणच आणायचं आणि करायचं. मग आम्हीच केली. तसं तुम्हाला पण बाहेर वापरायला तुम्ही वापरा कसेही,
पण पोटात जर घ्यायचंय ना, तर स्वच्छ पानं प्यायचं. आणि आता पाऊस पडतोय तर मस्त जोरात पाऊस येऊन गेला की ना, म्हणजे ते धुवायला लागणार नाही. मग त्या पानांना हात नाही लावायचा. धुताना लक्षात घ्या, तुम्ही पानं जर अशी चोळली तर ती पिवळी काळी पडणार आहेत. पानांना हात नाही लावला पाहिजे. धुताना असं 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 फांद्या धुवा. नंतर थोड्याशा एक दिवस 2 दिवसांनी फांद्या वाळल्यावर ते वेगळं करा फांद्यांपासून. मग नुसते पान, मग नंतर थोडस वाळल्यावर हात लावा पानांना. असं करा, पानांना जास्त हात लावू नका. तर काही वेळेला अशी हँगिंग पण करून ठेवू शकता. फांदी बांधून ठेवा. मी पहिल्यांदा कपडे वाळायच्या दोऱ्यांवर वाळत टाकली होती. अशी उलटी बांधा त्या, मग त्या हवेने सुकून जाते. कारण त्या पानांना जर तुम्ही हे केलं तर ते मग असं खराब होतात. तर साल पावडर बघा, उदयपूर राजस्थानामध्ये खोकला सर्दीसाठी वापरतात. मोरिंगाचे आपण आता शेवग्याच्या पाल्याचा उपयोग बघतो. पण शेवग्याचं पाला भरपूर पित्त तयार करतो हा. माझ्या मुलांनी म्हणे मोरिंगा पावडर घ्यायची. आणि तो जिम हे आहे, पॅशनेट आहे. आणि आणली मोरिंगा पावडर, मी खाल्ली तर मला पहिल्याच दिवशी ऍसिडिटी वाढली. आणि दोनदा तीनदा ट्राय केली, भयंकर ऍसिडिटी वाढवत. आणि ते लोक सांगतात व्हिडिओवाले, घाला थालपिठात, घाला आमटीत आणि काय, वाळलेल्या याची शेवग्याचं पाल्यांची भाजी एकदा दोनदा करून बघितली. त्यांनी एवढं नाही वाढलं, पण त्या पावडरनी वाढलं. तर बरेच हे काही गोष्टी असे अपाय करतात. तर या गोष्टी आपण काळजी घेतल्या पाहिजे, ऑब्झर्व नीट केलं पाहिजे. आता गरम केलेले कडीलिंबाचे पानं म्हणजे हे शेकासाठी काही तुम्ही वापरू शकता. त्यांनी पंचकर्माचं तर खूप उपयोग दिलेत. फुलं सुद्धा उपयोगी आहेत. काही महिने सीझन मध्ये येतात, आता सप्टेंबर पासून येतील फुलं. फुलांचे सुद्धा उपयोग आहेत. तापावर वापरतात, फोडांसाठी वापरतात, कांजिण्याचे व्रण सुद्धा जातात. ते म्हणतात कुठलेही व्रण असू देत, जाणार ते. तर कांजिण्यांचे पण व्रण जातात फुलांच्या पानांच्या पेस्टने. बघा, तापावरही उपयोग आहे. परत मुळांचा सालीचा काढा इथे दिलाय हा, या इंटरनेटवरनं कशात नाही घेतला, इथेच फक्त उपयोग आहे. मुळांच्या सालीचा काढा, सालीचा काढा आहे तो, बहुतेक मुळांचा नसेलच. तर खरुजावर उपयोग करतो, नायटावर उपयोग करतो. तर बरेच हे उपयोग आहेत. आता झारखंड पश्चिम बंगालमध्ये जंतुनाशकासाठी, तुम्हाला माहिती आहे आपण तर कडुलिंब वापरतोच. धान्यांमध्ये कडुलिंबाच्या गोळ्या पण अलीकडे मिळतात, लाल लाल बघा. धान्य संरक्षकाला आहे कडुलिंब, आपण त्याला वापरतो. डास येऊ नयेत म्हणून दूर करू शकतो. त्याचं पाणी करून झाडांवर शिंपडू शकतो. इकडं तिकडं वापर करू शकतो. फिनाईल मध्ये वापर करू शकतो. सगळीकडे कडुलिंबाचा वापर आहे. तर मुंडा या ठिकाणी तापासाठी, रक्त शुद्धी करण्यासाठी वापरतात. हे डहाळ्या बघा, आता हा तर वापर माहितीच आहे, तो काही सगळ्यांनाच वेल नोन आहे. साल झाडाच्या फांद्या, बार किंवा त्याचे ते दातून जे असतात ते ब्रश करायला वापरतात. हा उपयोग आपल्याला लहानपणापासून माहिती आहे दातांसाठी. तर लाईफस्टाईल डिसीज मध्ये मेनली कॅन्सर, हायपरटेन्शन, बीपी, हार्ट डिसीजेस आणि डायबिटीस, या चारही याला इथे डिटेल उल्लेख केलेला. ही स्लाइड कोर्स मधली आहे. कारण लाईफस्टाईल डिसीजेस बघा, याच्यावर सगळं महत्वाचा कडुलिंबाचा उपयोग आहे. का? तर तो डिटॉक्सिफायर सगळं करतो. डीएनए सुद्धा रिपेअर करतो. डीएनए मध्ये काही दोष असतील तोही रिपेअर करतो. ॲटोफेगी आहे. म्हणजे बघा, काही वेळेला जो काही, आता ॲटोफेगी म्हणजे मी लिहिले बाबा इथे, मला काही टर्म माहिती नाहीये. मी तुम्हाला कचऱ्याचं सांगितलं ना, कचऱ्यासारखं फेकणं शरीरातला कचरा, तो आता हा ॲटोफेगी आहे. अँटी इन्फ्लेमेटरी सांगितलं मी तुम्हाला, सूज, दाह, लाली कमी करतो. आता अँटी अॅनिजिओनिक, हे म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लड अँड फूड. म्हणजे कॅन्सरमध्ये बघा की ब्लड डिस्ट्रीब्युशन, फूड डिस्ट्रीब्युशन काही मोठ्या सिरियस रोगांमध्ये होत नाही व्यवस्थित, तर हा ते पण रेग्युलराइज करतो. ब्लड सुद्धा डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करतो, फूडचं डिस्ट्रीब्युशन सगळ्या ठिकाणी व्यवस्थित करतो. तर ही त्याची प्रॉपर्टी. आणि अँटी मेटॅस्टॅटिक, तर अँटी मेटॅस्टॅटिक म्हणजे बघा आता, प्रोसेस और सबस्टन्स दॅट इनहॅबिट्स द फॉर्मेशन ऑफ न्यू ब्लड व्हेसल्स. न्यू ब्लड व्हेसल सुद्धा हा तयार करतो. म्हणजे इतक्या मायन्यूट लेवलला हा कडुलिंब उपयोगी आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या आजारांवर त्याचा वापर आहे. तर हे सगळं आहे. आता दात, हिरड्या, हे काही सगळं तुम्हाला माहिती आहे. काही
आपल्यातल्या निलिमा मॅडमनी माझं चाललंय मी पालन ते बघून त्यांनी पण आणलं आणि केला. तर त्यांनी ते खातानाच काहीतरी त्यांना आपण बोलायला लावू असतील तर त्यामुळे माझ्या दातांवर चमक आली, इनॅमल सुद्धा आलं म्हणतात त्या. इनॅमल सुद्धा लेअर आलेला दिसला. हिरड्यातच स्ट्रॉंग होणार, दातातले सगळे कीड, दाढा, काय 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 सगळं हे कमी करतो. कडुलिंब नुसतं पोटात घेऊन नुसती चोळणी गुळणी करा म्हणतात ते. आपण ज्याला तो पानाचा हे पिणार आहे पाण्यात घालून, त्याला नुसत्या गुळण्या करा. अजून काही मी केलेलं नाहीये. तर ज्यांचे दात किडलेत, ज्यांना दातांचे प्रॉब्लेम आहेत ते करू शकतात, त्यांना रिझल्ट आलाय. तर ते आपण त्यांना मॅडम मी बोलायला लावूयातच. तर याच्यामध्ये बघा दातांचं हे माउथ वॉश आता हे करायला शिकवलं बरं का सगळं. कोर्समध्ये सगळं शिकवलं. आपण थोडस डिटेल बघू नंतर. एक 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 आता तर हा इंट्रोडक्टरी सेक्शन आहे. नंतर तुमचे तक्रारी बघून आपण जास्त डिटेल बघू. तर माउथ वॉश कसा करायचा, पेस्ट कशी करायची, ह्याचं सुद्धा, स्किनचं सुद्धा, हेअरचं त्यांनी करायला शिकवलंय सगळं. त्यामध्ये अजून काही घालू शकतो की जसं रोज वॉटर किंवा काही ऑइल्स घालू शकतो. तर हे सगळं शिकवलेलं आहे. मी काही ते फारसं बघितलं नाही, कारण मला काही ते स्किन आणि सौंदर्य ह्याच्यासाठी काही मला इंटरेस्ट नव्हता. मी एक आपल्या सगळ्यांना उपयोग होईल म्हणून घेतला शिकायला. ताप सर्दी हे तर झालं. आता वृद्धत्व विरोधी सुद्धा गुणधर्म आहेत. तो वृद्धत्वच म्हणतो कमी करतो. वृद्धत्व जे काही प्रोसेस आहे तीच कमी करून टाकतो शरीरातली. कारण एवढे सगळे गुणधर्म आहेत म्हटल्यावर रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, पचन सुधारतं बघा. काही जरी नसलं तरी डायजेस्टिव्ह पॉवर वाढवणार येतो. हा पचन संस्थेतील समस्या कमी करतो. बघा मज्जातंतूच्या वेदना, मी म्हटलं ना ब्रेन, नोज, या सगळ्यावर इथे वातविकारावर उपचार लिहिलेले आहे बघा. आणि तिथे काहीतरी आहे. मला असं वाटतं वातावरण उपयोग होतो, पण जास्त काळजीपूर्वक वापरला पाहिजे. तर यकृतासाठी फायदेशीर आहे. यकृताचं कार्य फंक्शनिंग चांगलं होतं. यकृताला जर काही झालं असेल तरी सुद्धा ह्याचं फंक्शनिंग तो इम्प्रूव्ह करतो. त्यामुळे यकृत निरोगी राहतं. मूत्रपिंडांना सुद्धा खूप फायदेशीर आहे. मूत्रपिंडांचं कार्य सुधारणार आहे. बघा कर्करोगाची औषधं, केमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स आहेत, औषधांमुळे जे काही होतं ते पण इम्प्रूव्ह होतं. संपूर्ण हा सगळ्या या मोठ्या मोठ्या ऑर्गन्सलाच एक टॉनिक म्हणून आहे. त्यामुळे कुठल्याही आजारात तो टॉनिक म्हणून वापरणार आहे. तर कॅन्सरवरच एक उदाहरण घेऊ, कारण सध्या सगळीकडे आपण ऐकतोय आणि थोडीशी भीती मनामध्ये येते ना. तर बघा आता इथे ट्यूमर सुद्धा कमी करतो, गाठी सुद्धा कमी करतो, 33% रेट कमी केलेत. मल्टिप्लाय जे होत असतं, गाठी निर्माण होण्याच्या साईज वाढत जातात, तो ग्रोथ रेट तो 42% कमी करतो आणि सर्व्हायवल रेट 34% वाढवतो. तर हे कॅन्सरमध्ये बरेच त्यांनी रिसर्च दिलेले आहेत, केस स्टडीज दिलेले आहेत. त्वचेवर पण खूप उपयोग होतो. हे परत परत ते येते, कारण मी वेगळे वेगळे रेफरन्स घेतले. मुरुम कमी करतो. ऍडल्ट लोक जे आहेत, मी जे अमेझॉनवर बघितलं, ऍडल्ट लोक जे तरुण पिढी आहे यांच्यात हा कडुलिंबाच्या गोळ्या खूप पॉप्युलर आहेत. मला वाटलंच नव्हतं. मी जेव्हा बघायला गेले त्यावेळेला त्याचे जे संख्या आहेत, किती लोक घेत आहेत, तर भरपूर लोक या यंगेस्टर टीम पर्टिक्युलरली स्किन मुरुमांसाठी घेत आहे, त्वचेसाठी घेत आहे. तर हे मुरुम आणि डाग, आणि तिथे रिझल्ट आहेत बरं का, रिव्ह्यूज आहेत, त्यांना रिझल्ट आहेत कमी झाल्याचे. तर डाग कमी करतं, डोळ्याखालचा काळेपणा कमी करतो, त्वचा चमकदार करते, त्वचेला ओलावा देतं, मॉइश्चरायझर म्हणून छान उपयोग आहे. ॲलर्जी कमी करते, खाज कमी करते. तर काही काही लोकांना त्वचेला खाज येण्याचे पण प्रॉब्लेम होते, रिव्ह्यू मध्ये वाचले. त्यांच्या खाजी कमी झाल्या. नुसतं कडुलिंबाचा पाला घ्यायचा आणि चोळा ना. त्यांनी दाखवलं, नुसतं पाण्यात कालवलं आणि ब्रशने लावलं, लगेच तो किती फरक दिसते. करून बघा, मला टाका ग्रुपवर. तिथे तर दिसला बाबा रिझल्ट. आता ती काही जाहिरात होती का? तुम्ही लावून बघा ना, ते खाजबीज सगळं हा मी एक सांगते काय मी ट्रायल केलं खाजेवर. पिरामिडला गेलो काही वेळेला, त्या गवत किडे चावतात. त्या दिवशी असंच गेलो, बहुतेक 10 जुलैचा कार्यक्रम. 10 जुलैच्या कार्यक्रमाला काही चावले नव्हते, पण दुसऱ्या दिवशी गेले नंतर का त्याच्यात दुसऱ्या दिवशी गेले आणि मग चावले किडे. आणि मला चावले ना काय होतं, त्या घोट्याजवळ पायाच्या पावलांवर इतके दिवस ते गवत किडे मला त्रास देतात, 8-10 दिवस तरी.
आणि जसं जसं दिवस वाढेल तस तसं ती खाज जास्त वाढते आणि ते फोड बारीक 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 येतात. खाज काही नष्टच होत नाही. यावेळेला तर हा कोर्स चालू होता, कडुलिंबाचं ऑइल आलं होतं, उघडली नव्हती बाटली आणि लगेच डोक्यात आलं, अरे हे ऑइल त्वचेवर आहे. तेव्हा उघडली बाटली. एकच ड्रॉप घेतला मी, एकच. आणि नुसतं चोळून लावला, परत खाजलंच नाही तुम्हाला सांगते. नाही तर मी दुसरं साधं तेल, साधं म्हणजे पुष्कळ आयुर्वेदिकच करून आणलेलं आहे मसाजसाठी. त्याच्यात काही नो बायनो सगळं त्या आमच्या मसाजवाल्यांनी घातलेलं आहे. ते तेल पण लावते ना मी, तरी सुद्धा ती खाज मरत नाही. आणि खाजतच ते, फक्त थोडस कमी येतं, नेहमीचा अनुभव. पण या वेळेला एक ड्रॉप तेल लावलं, 1 मिनिटाच्या आत खाज बंद झाली. परत खाजच आली नाही, त्या दिवशी आली नाही, नंतरही आली नाही. म्हणजे किती स्ट्रॉंग असेल हे ऑइल कडीलिंबाचं. तर हे पण आहे, म्हणजे बघा, ऍलर्जी कमी करणार, खाज कमी करणार. आता हानिकारक अतिनील म्हणजे तुमचं सनस्क्रीन म्हणून पण त्यांनी वापर सांगितलंय, कारण सनस्क्रीन, लोशन, क्रीम सगळं करायला शिकवलेलं आहे. तर ते सुद्धा आहे. प्रदूषणापासून संरक्षण करणार. बघा, त्वचेची लवचिकता म्हणजे जी काही इलॅस्टिसिटी असते ना त्वचेची, ती सुद्धा सुधारतो. आणि मला त्वचेवर फार छान फरक दिसतोय बरं का, आतून घेण्यामुळेच. सुरकुत्या कमी करतो, बारीक रेषा, म्हणजे फेशियल त्यांनी केलेलं आहे त्याच्यात. पण हे मी काय केलेलं नाही अजून वापर. मला काय तसा बघण्यात इंटरेस्ट नाहीये. तुम्ही करून बघा. म्हणजे साधी ती पेस्ट जरी लावली चेहऱ्याला, धुवायला, केसांना, तरी किती लवकर फरक पडायला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आवड असते जनरली, त्यामुळे तुम्ही हे सगळे फायदे घेऊ शकता. त्वचा टवटवीत दिसते, तरुण दिसते. बघा, बॅक्टेरिया विरुद्ध लढतं, संबंधित त्वचेच्या सगळ्या संबंधित आजारात दूर ठेवतंय. कुठलेही त्वचेचे आजार असेल त्याच्यावर उपाय आहेच आहे. तर हे असे हर्बल सगळं, आणि पुष्कळ त्यांनी फिनाईल पासून, डासांपासून बाकीचे पण दिले, ते काय मी घेतलेले नाहीये. केसांसाठी कंडिशनर, हेअर कंडिशनर, तो पण वापर आहे. परत पॅक, फेस पॅक, ते सगळं शिकवलेलं आहे. तुम्ही एकच काम करा, कडुलिंबाचा पाला करून ठेवा, जमलं तर चेहऱ्याला लावा, जमलं तर साबण म्हणून वापरा, किंवा साबण करू शकता घरात, किंवा ते केसांमध्ये नुसती पावडर घ्यायची. हा, केसांचा शॅम्पू झाल्यावर नुसतं ते एक पावडरीचं पाणी वस्त्र ते लावून मग धुवा, मग किती केस स्ट्रॉंग होणार. सगळं मुळांचं स्काल्पच तो छान ठेवतो, केसांची वाढ करतो, केसांना कंडिशनिंग देतो, मुळांना पोषण करतो. केसांसाठी सुद्धा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल. आणि बघा, तरुण पिढीत कोंडा असतो ना, त्यांना पण, हा, हे केसाचे पण मी रिव्ह्यू बघितले ह्याच्यावर, अमेझॉनवर. केसांपेक्षा स्किनवर खूप वापर होतो. केस गळणं थांबतंय. आता माझे काही गळतच नाहीत केस, मग त्यामुळे मला काही ऑब्झर्व करता नाही आलं. पण केस गळणं थांबवतंय म्हटलंय. आणि ओवा लेखा पण जातं, कारण बघा, कडूचेन, फंगल आणि ते अँटीबॅक्टेरियल, ओवा आणि हे पण मरणार लगेच आणि होणार नाहीत, होणारच नाहीत. लहान मुलांमध्ये होतात ना, ते सगळं बंद होणार. केसांचं आरोग्य सगळं छान राहणार. तर असं हे सेशन मी तुम्हाला पहिलं घेतलेलं आहे. ज्यांना काही समस्या आहेत त्यानुसार आपण अजून एखादं सेशन घेऊ शकतो, किंवा अजून एखादे आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला मिळाले तर तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. काही तुमच्या शंका आहेत का? तुमच्या शंका काही सांगायचंय का तुम्हाला, तर विचारा. हो मॅडम. हा, बोला मनोज सर, बोला. ते आम्ही ते पानं आणली होती, पण ती किती वाळवली. ते किती दिवस वाळवल्यानंतर वाळवली तुम्ही? दोन तीन 3-4 दिवस वाळवली. हा, 3-4 दिवस वाळवली. मग ते रगडून धुतली त्यामुळे ते तसं झालं. हम्म. ते काही पानं अशी काळ झाली, डाग पडल्यासारखं झाली. काही पानं जरा दिसतात ते व्यवस्थित. तसं काय झालं, ऍक्च्युली मी 8-10 दिवस वाळवले, माहिती का, माझं काही नाही झालं तसं. मॅडम, काय झालं काय? ऊन नाहीये ना, ऊन नाहीये ना, त्यामुळं नाही, ऊन सुकत नाहीये. नाहीये, मला पण अजिबात ऊन मिळालं नाही, मला 10 मिनिटं पण ऊन हो. मिळालेलं नाही. पण माझी पानं पिवळी पडलेली नाहीत. हा मॅडम ते मॅडम, मी पिवळी तुम्हाला पडली फोटो पण. टाकलाय ते पण, अशी पण रोगट वाटत होती पानं, व्यवस्थित वाटत नाहीये. नाही, मॅडम ते म्हणजे झाड काळी जे पडली. आहे ना,
ते चांगल्या ठिकाणी लावलेलं नसणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळं ते म्हणून ते तसं होतं. निलिमा मॅडम कारण तुमचा आमचे अनुभव सांगा कडुलिंबाचा. हा आणि तारा माझा मॅडम अनुभव म्हणजे तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा. हा. मी जेव्हा लिक्विड घेतलं हम्म. रोज सकाळी हम्म. एक 5 ml 5 ml घेतलं मी हम्म. गरम पाण्यातनं, हम्म. कोमट पाण्यातनं. एक 8-10 दिवस पण माझ्या दातावर आहे ना, दातावरचं जे आवरण असतं ना, ते मला भरल्यासारखं झालं. आणखीन हिरड्या अशा आवळल्यासारख्या झाल्या, असं पण झालं. आणि खाज वगैरे जी आहे ना, ती येत नव्हती, किंवा असं मधून कधीतरी आपल्याला असं आतून काहीतरी असं चावल्यासारखं वगैरे व्हायचं. तर ते पण बंद झालं. छान. युरिन आणि इन्फेक्शन वर हा खूप मिस परिणामकारक आहे युटी. हा मला तर ते युरिन काय पण कळ साफ होते. मला नाही आणि ते कळतच नव्हतं युटी. मग ते लॉंग फॉर्म वाचल्यावर कळलं युरिन इन्फेक्शन. त्याच्यावर त्याच्यावर हा बेस्ट त्याचा तो हे घ्यायचा फक्त. काय पाणी करून कापसाने हे करायचं. खूप सुंदर परिणाम आहेत त्याचे. ज्यांना काही आपल्या साधकांमध्ये आहे बघा, युरिन इन्फेक्शन जास्त होतं, त्यांना एक 4-5 लोक आहेत, त्यांनी हे वापरा. मला डिटेल तुम्ही नंतर हे काय करू करतात ते? शकता. युरिनरी ट्रॅक मॅडम काय इन्फेक्शन करतात युटीआय. युरिन इन्फेक्शनचं? युरिनरी युटीआय. हा तुम्ही बोला अमृता मॅडम. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन युटीआय. युटीआय मला आपले साधक म्हणायचे युटीआय. मी म्हणायची म्हणजे काय हो, म्हणजे काय. मग कोणीतरी मला सांगितलं तसं यात युटीआय युटीआय मी विसरूनही गेलते. तर ते युरिन इन्फेक्शन जेव्हा होतं ना, त्यावेळेला हम्म. कडुलिंबाच्या पाल्याचं पाणी काही वेळ तुम्ही हम्म. गरम करा, उकळा, मग गार करा, आणि मग ते पाणी युरिन मध्ये कापसाच्या बोळ्यानी धुवून काढा, म्हणजे ते इन्फेक्शन जातं. अच्छा. हे सगळं पंचकर्माच्या ट्रीटमेंट दिल्याच आहेत. आपलं हे पहिलं सेशन आहे, आपण हळूहळू नंतर बघू. तर ते होतं. आणि निलिमा मॅडम किती दिवस घेतलं तुम्ही ते? 15 दिवस घेतलं मॅडम. हम्म. आणि त्यांच्या मिस्टरांनाही प्रॉब्लेम थोडासा होता काही, तोही हो, त्यांचा कमी आला. ते तर हे नील झाला. नील झाला. हा म्हणजे 80%. आता काय ती हो तुमचं बाटली संपली, दुसरी आणायची आहे. त्यामुळे ते थोडस राहिलंय. स्किनला मी खाज गावाला येत गेले होती होते, मी ना काय आणलं त्यांच्या? नाही. स्किनला हा. खाज येत होती ना? हो. हो. 15 हो. दिवसात डॉक्टरांनी सांगितलंय, 15 दिवसात कुठल्याही याला परिणाम दिसलाच पाहिजे, सिग्निफिकंट परिणाम. कोणताही रोग असो, मोठा भला कुठलाही, त्याला तुम्ही ते डोस 3 वेळा घ्या, 15 दिवस, द रिझल्ट विल बी सीन, सिग्निफिकंट रिझल्ट. 15 दिवस 3 वेळा. फरक त्याला म्हणा म्हणजे बोला. सगळंच दाखवलं. सगळंच सगळंच दाखवलं फरक. हा. सगळंच मॅडम सांगितले. काळजी काय घ्यायची ते आधीच सांगितली, तेवढी घ्या. हा. मॅडम मला हा. पण रूट कॅनल सांगितलं होतं ना. हा. तर ते मी गेली होते दाखवायला, तर त्या म्हणाल्या हम्म. की रूट कॅनल करायचं का. तर मी म्हंटल की थोडं थांबून जा, आताच काही करायचं नाही. जस्ट आताच माझे ते विजडम टीथ काढलेले आहेत, अक्कलदाड आणि अजून एक. तर मी थांबले. आणि कडुलिंबाचा पाला आहे ना, मी रोज सकाळीच खात आहे. आणि ते ची सही आहे ना, काडी, कडुलिंबाची काडी, त्याचं ते दातून पण करत आहेत, चावून चावून. तुम्हीच मला म्हटलं ना मी खाऊ शकते. हो. हो. हम्म. हम्म. तर मॅडम त्याच्या युएसए ला होत्या? युएसए ला नाही, कुठं होत्या? हा, युएसए लाच होत्या तेव्हा ते दाढ मॅडम उमयली. युएसए ला होत्या मुलाकडं, आणि मग ते म्हणत होते इकडे मेडिसिन मिळत नाही, हे नाही ते नाही. मी हो. म्हटलं अहो असं असं काय काय 1-2 गोष्टी मी सांगितल्या होत्या त्यांना. पण ते आले इंडियाला निघून शेवटी त्या त्रासाने. इंडियाला आल्या, हो. त्यांच्या मुलांनी त्यांना बरेच गोळ्या दिल्या, या असल्याच गोळ्या म्हणजे लिंक्स दिल्या, आयुर्वेदिकच दिल्या. आणि त्याचं मॅडम आता त्यांनी पाला पण सुरू केला. पण मॅडम तुम्ही त्या गोळ्या घेतल्या म्हणता ना कडुलिंबाच्या, त्यांनी तुमची शुगर कमी आली ना? हो, शुगर कमी आली मॅडम. 70 आहे फास्टिंग आणि 123 पोस्ट बघा मिळालेली आहे. मॅडमनी त्या गोळ्या घेतल्या, मी मॅडमकडनं लिंक पण घेतलेली आहे. आणि ती लिंक चांगली आहे. मी आता इथे ऑनलाईन सांगत नाही रेकॉर्डिंग मध्ये, दॅट इज ट्रस्टेड, काय म्हणू शकतो आपण, थोडस ट्रस्टेड मॅडमनी घेतलेलं आहे का कुठनं बघूयात आपण ते. तर ते तुम्हाला द्यायला काही हरकत नाहीये. पण मी काही जाहिरात ग्रुपवर करणार नाही.
मला जे काउन्सिलिंग मधनं सांगतील काय तेच मी सांगणार. आपण कशाला कोणाचं मार्केटिंग करायचं. पण मॅडमनी लिंक दिलेली ती उपयोगी पडणार आहे तुम्हाला आणि त्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. तर कारण ते नाव जरा चांगलं आहे. अजून मॅडम तारा मॅडमनी महत्वाचं, तारा मॅडम दर्शना मॅडमना जरा आपल्याला गाईड करतील का त्या सांगा की वात होतो का, कधी वेळ देतील, एक 10 मिनिटं बोला म्हणा. खरं मी आजच टाकणार होते, 10 मिनिटं बोलतील का मॅडम. कारण तारा मॅडमना हो. जेव्हा मी फोन केला की मॅडम तुम्हाला काय तो फरक पडलाय, मला लिंक्स द्या, आपल्या साधकांना मला द्यायला लागतात. तर त्यावेळेला मी त्यांच्या मुलीशी बोलले की ते आयुर्वेदिक डॉक्टरच आहेत ना. तर त्यांच्याशी मी विचारलं तर त्या कन्फर्म केलं त्यांनी कडुलिंबाच्या उपयोगांना या सगळ्या. मेनली प्रश्न आहे ते वातासाठी आणि ह्याला काय होतंय का अपाय, ते त्यांच्याकडनं कन्फर्म करू एक थोडस त्यांना. आणि नाहीतरी त्यांचं सेशन ठेवायचं. किती दिवस चाललंय, मी तुम्हाला म्हटलं सेशन घ्या. तर होय ना. ते माझे दाढीचे ते जे मसल्स आहे ना, ते हम्म. पण मला आता पेन करायचे चावताना, आता नाही करत आहे. दातांसाठी अमेझिंग उपयोग आहे कडुलिंबाचा. हम्म. आणि ज्यांच्या ज्यांच्या दातांना प्रॉब्लेम आहे, किडताय, काय तुम्ही करताय, ते सगळ्यांनी चोळा भरा जरा. 15 दिवस तुमचे सगळे प्रॉब्लेम गायब होणार आहे. 15 दिवस करा, फक्त 15 दिवस, सगळी कीड मारणार आहे. हो अर्चना मॅडम, धन्यवाद. तुम्ही पहिल्यांदा आमच्या सेशनला आलाय. आमचे सेशन असेच असतात. त्या म्हणते खूप छान सेशन घेत आहे. बरं, आता अजून कोणाला बोलायचंय. मॅडम आहो तारा मॅडम, दर्शना मॅडमचं सेशन घ्यायचंय आपल्याला. किती दिवस झाले मी सांगतेय, वेळ काढा ना त्यांना कशावरती म्हणा. मॅडम? असंच कशावरती? आहे, असंच जनरल आयुर्वेदिक आणि 10 मिनिटं कडुलिंब, आपल्या काही बरं. शंका. त्यांना जरा थोडा अर्धा तास तरी घ्या ना म्हणा सेशन कधीतरी. हो मॅडम, सांगते मी तिला हम्म. वेळ काढून. हम्म. अजून कोणाला काही विचारायचंय का, शंका आहेत का? स्क्रीनशॉट घ्या कोणाला. हा अमृता मॅडम बोला तुम्ही आता. हा मॅडम. हं. मॅडमने आता खूपच उपयुक्त माहिती सगळ्यांनाच सांगितली. सगळ्या बाबतीत उपयोगी पडणारी आहे कडुलिंबाची पावडर, पानांची, आणि बाकीचं पण सांगितलं. तर मी जेव्हा म्हणजे इंडस्ट्रीत काम करत होते तेव्हा 2015-16च्या दरम्यान आम्ही रिसर्चमध्ये केलं होतं. म्हणजे पानं वाळवाली. आता पण कोणीतरी सांगितलं ना की काळी पडली, तर काळी पडण्यामागचं कारण म्हणजे एकतर ते खूप घासून धुतली असतील तर होऊ शकतं, आणि शक्यतो पानं, म्हणजे आम्ही रिसर्चमध्ये जेव्हा केलं तेव्हा आम्हाला असं इन्स्ट्रक्शन होतं की ते शक्यतो पानं सावलीतच वाळवायची असतात, उन्हात नाही वाळवायची. सावलीत वाळवून त्याचा पण कुरकुरीत आता असा आवाज येतो डॉक्टरांना ना. विचारलं बरं का, 1 मिनिट हा इंटरप्ट करते. हा डॉक्टरांना क्वेश्चनरी मध्ये परत कन्फर्म विचारलं कोणी, त्यांनी हा. म्हणाले प्रिफरेबली उन्हात वळवा, असं ओके. ते म्हटले. ते हम्म. माहिती नाही मला कारण काय, पण ते कन्फर्म ओके. केलं तर ते जाऊ देत. त्यांचं म्हणणं उन्हात वाळा, माहिती नाही का, का तर मग काय होतं, सावलीत वाळायला वेळ जास्त लागतो ना. हो, जास्त लागतो. हो. त्यामुळं मग ती जुनी होऊ नये पावडर असं. आणि हम्म. पावडर कशी करायची हा एक प्रश्न आहे, आता बोलून घेते मी. ही पानं वाळवायची मॅडम म्हणतात तशी, हात लावू नका शक्यतो. हम्म. वाळवा ती, आवाज यायला लागला की मिक्सर मधनं काढा. आणि मिक्सरही गरम होऊन देऊ नका. थंड थंड मिक्सर मधनं काढा आणि नंतर गाळा आणि भरून ठेवा. 2 वर्ष व्हॅलिडिटी पावडरला सांगितलेली आहे. 2 वर्ष ही पावडर चालणार आहे. आणि येस. तुमची शंका विचारली मॅडम, हा ती मॅडमचं हा असं तुम्ही बोला. ते जे हा. काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे काही आपल्या कुठल्याही ग्रंथांमध्ये जातींप्रमाणे काही नाहीये, त्यामुळे सर्रास सगळ्या जातींचा वापर हा असा होणार आहे. हा ठीक आहे. बोला तुम्ही. हा. चालेल. तर मग आम्हाला रिसर्चमध्ये आम्हाला ती लिटरेचर वाचायला लागतं. म्हणजे त्याच्यावर रिसर्च झालेला असतो, त्याच्या हो. बेसिसवर आम्हाला पुढे काहीतरी ऍडव्हान्स करायचं आहे, ते गृहीत धरतात. हम्म. त्याला रेफरन्स काय हम्म. वापरला आहे, हम्म. तर हम्म. त्याच्यात जे मेन्शन केलेले असतात प्रोसेस, त्याप्रमाणे आम्ही ते सावलीत वाळवून पावडर करून, मस्लिन क्लॉथ असतं म्हणजे आपलं सुती हम्म. पंजाचं कापड असतं, त्यातनं ती पावडर पुन्हा फाईन, म्हणजे आपण चाळणीनं कसं चाळतो तशा टाईप त्यात कापडातनं चाळून मग ती पावडर आम्ही रिसर्चसाठी वापरलेली आहे. त्याच्यात आम्ही अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, अँटी फंगल ऍक्टिव्हिटी, म्हणजे जसं आता
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचं सांगितलं. तर हम्म. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन शक्यतो जे डायबेटिक लेडीजना जास्त व्हायचे चान्सेस असतात, कारण ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यामुळं कुठे आपण कॉमन बाथरूम टॉयलेटला वगैरे गेलो तर व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग ते कशामुळे होतं, तर ते कॅन्डिडा अल्बिकन्स नावाचं एक हे असतं, फंगल म्हणू शकता तुम्ही त्याला. तर त्यामुळं होतं ते. तर मग आम्ही त्याच्या अगेन्स्ट पण त्याची ऍक्टिव्हिटी बघितली होती, कडुनिंबाच्या हम्म. पानांच्या पावडरची. तर त्याला खूप हम्म. चांगला रिझल्ट दिला होता त्यानं. तसंच अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी बघितल्या होत्या, की इकोलाय किंवा बाकीचे स्किन इन्फेक्शन ज्याच्यामुळे होतं त्याची टेस्ट केली होती, स्टडी केला होता. तर त्याच्यात आम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान मिळालेले कडुलिंबाच्या पानांच्या पावडरीचे. तर हम्म. त्यासोबतच आम्ही आता मॅडमनी मोरिंगा पावडरचा विषय काढला म्हणून सांगते. त्याच्यानंतर ना आमच्याकडे एक बिझनेससाठी टेस्टिंगसाठी आल्या होत्या पावडर. त्यात हम्म. हम्म. मोरिंगा पावडर आणि स्पिरुलिना पावडर म्हणून होती. मोरिंगा म्हणजे मॅडमने सांगितलं तसं शेवग्याच्या पानांची पावडर, आणि स्पिरुलिना म्हणजे एक फंगल नाही म्हणतात, अलगी. अलगी म्हणजे काय म्हणतात, शेवाळ. पाण्यात जी शेवाळ उगवतं त्यातले एक प्रकार आहे डायबेटीसला स्पिरुलिना म्हणून. वापरलं जातं ते स्पिरिन. तर ते स्पिरुलिना आणि मोरिंगा या पावडरच्या टेस्टिंगसाठी आमच्याकडे आलं होतं. तर ते आम्हाला म्हणजे दुसऱ्याने उगवलेलं नाही चालत. आम्ही लॅबमध्ये सेम कंडिशन देऊन त्याला उगवतो आणि हम्म. त्यातनं ते हम्म. वाळवून पावडर वगैरे ते सगळी प्रोसेस केली होती. हम्म. तर हम्म. त्याच्यात प्रोटीन कंटेंट खूप स्ट्रॉंग असतो. तर हो, हो, हो. तो जो बिझनेस होता, जे घेऊन आले होते आम्हाला प्रोजेक्ट तो, तर हम्म. त्यांचा हम्म. बिझनेस फॉरेन मध्ये त्यांना तो हे करायचा होता, वाढवायचा होता. म्हणून फॉरेन मध्ये हम्म. त्यांना ते स्पिरुलिना आणि मोरिंगा पावडर विकायची होती. त्यासाठी लॅब टेस्ट करणं गरजेचं असतं. तर ते आम्हाला त्यांनी हम्म. दिलं होतं करायला. तर तेव्हा फॉरेन मध्ये अजूनही लोक, जसं आपण इकडे मिल्कशेक वगैरे पितो ना, किंवा हम्म. आपल्याकडे जिम नंतर ना उकडलेली अंडी वगैरे खायला सांगतात, तिथेही सांगतात. पण तिथे मोस्टली लोक हे स्पिरुलिना आणि मोरिंगा पावडरचे शेक पितात प्रोटीन हम्म. हम्म. वाढवण्यासाठी. हम्म. तर हम्म. हे म्हणजे आमच्याकडे ते आम्ही लॅबमध्ये टेस्ट केलं होतं. तर हे आयुर्वेदिक, म्हणजे आपल्या तर आयुर्वेदामध्ये खूप हजारो वर्षांपूर्वीच सांगितलंय. फॉरेनचे लोक हे इम्प्लिमेंट करतात, म्हणजे ते जास्ती वापरतात हम्म. आपल्यापेक्षा हे. आणि आणि त्या आपण प्रोटीन पावडर घेत बसतो. हा, आणि ते स्पिरुलिना आणि मोरिंगा पावडरची किंमत तिथे म्हणजे 10 ग्रॅम, 100 ग्रॅमचं पाकिट काहीतरी कितीतरी अहो, डॉलर्स सध्या ना होतं. खूप खूप महाग बिझनेस आहे. चाललाय. सध्या हो, खूप खूप महाग बिझनेस आहे. चाललाय त्याचा. सगळी लोक याची खेती करायला लागलेत. हो. हम्म. तर हे आम्ही 2016च्या दरम्यान हे सगळे रिसर्च केले होते, त्याचे छान. बघा, म्हणजे अँटीमायक्रोबियल आपल्याला मुक्ता मॅडम लगेच आहेतच सांगायला काही काही गोष्टींना प्रूफ. आणि कोरोनाच्या काळामध्ये काही टेस्ट केलं का, कोरोना व्हायरस किंवा काय? कोरोनाच्या वेळी नाही. तेव्हा मी तर ते म्हणजे पीएचडीच्या वर्कसाठी एक हा. टेस्ट, पीसीआरची टेस्ट डेव्हलप केली होती, की फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन ते डिटेक्ट व्हायला 1 आठवडा लागतो, ती प्रोसेस करून हम्म. की हम्म. कन्फर्म करायला. हम्म. तर त्याच्यासाठी मी हम्म. मेथड डेव्हलप केलेली माझ्याच पीएचडीच्या प्रोजेक्टमध्ये. ते मी हम्म. कोविडच्या काळात केलं होतं, की विलेज अच्छा. एरियामध्ये नसतात ना लॅबोरेटरी स्टँडर्ड हो, जिथे लगेच हो, रिझल्ट हो, मिळतील. हो. तर मग विलेज एरियामध्ये तो एक फिल्टर पेपर छोटासा घेऊन त्याच्यावर सॅम्पल घ्यायचं, जे की आपल्याला हम्म. कोविडमध्ये ते नाकातनं घ्यायचे ना, त्याच्याऐवजी हम्म. कुठलंही आपल्या बॉडी फ्लुइड मधलं सॅम्पल त्या पेपरवर घ्यायचं. ते ड्राय करायचं आणि तो पेपर आपण घेऊन येऊ शकतो कुठूनही. आणि पॉकेट पीसीआर म्हणून आहेत आता बाजारात. हम्म. तर त्याच्यात ते करून विदिन 3 आवर्स, 3 तासात त्याचा रिझल्ट मिळतो. जे की ट्रॅडिशनली ते करायला लागलं तर 8 दिवस लागतात. कमीत हम्म. कमी हम्म. 5 ते 7 दिवसात रिझल्ट मिळतो. ते 3 तासात मिळतो. अशी ती केली होती, ती कोविडमध्ये केली हम्म. होती. पण ह्या हम्म. कडुलिंबाचं दातासाठीचं किंवा हे बाकीचे जे आहेत ना ऍक्टिव्हिटी, त्या आम्ही चेक केल्या होत्या. त्याचा खूप हम्म. चांगला रिझल्ट हम्म. होता. ते फक्त ते प्रश्न आहे वापरायला की पाहिजे. वातर उपयोग होईल का, आय एम डाऊटफुल. त्यासाठीच मी दर्शना मॅडम, तारा मॅडम, जरा दर्शना मॅडम विचारून घ्या हो, वातावर चालतं का, असतील जवळ तर. निदान तेवढं तरी एक पटकन हो लोकांना मॅडम. वात कमी करणार का कडुलिंबाचा पाला. बर, हो. आता मॅडम प्रोटीनचं काय आढळलं हो तुम्हाला स्पिरुलिनाने? अं, म्हणजे जसं विटॅमिन्स कुठल्या कुठल्या आहेत हे कंटेंट चेक करायचे असतात ना, मायक्रोबियल टेस्ट असतात त्याला. तर हाय प्रोटीन कंटेंट स्पिरुलिना आणि मोरिंगा पावडर मध्ये आहे. सगळ्यात आहे ना. जास्त प्रोटीन त्याच्यात आहे. हो. हो. ऍक्च्युली ते आणि स्पिरुलिना सुद्धा खूप उपयोगी आहे, त्याचे हो हो ज्युसेस हो, म्हणा किंवा खाणं, ज्युसेस आणि पावडर त्याच्या पण खाणं म्हणा. टॅबलेट्स आले. त्याच्या पण हो, टॅबलेट्स काय आले. सगळ्याचे आल्यात टॅबलेट्स. हा हा. पावडरी पण आल्यात त्यांच्या. आम्हाला म्हणजे आम्ही ते शेक, म्हणजे फॉरेनच्या दृष्टीने आम्ही ते शेक करतात ना तिकडे जास्त, हो, थंड हो, किंवा हो, हे पिणारे असतात तिथं. हो. त्यामुळे आम्ही ते पावडरवर केलं होतं शेक तेच की साठी म्हणून. पावडर घातली आणि पाण्यात की हा. झालं शेक. पण हो. आपल्याला त्याची साईड इफेक्ट माहिती नाही ना स्पिरुलिनाचे. आपण आता जसं वात, कफ, पित्त बघतो, हे आपण बघून घेतलं पाहिजे ना.
मॅडम हे प्रोडक्ट कसे आहेत ना, कॉन्सन्ट्रेटेड असतात ना, पावडर मधनं पण जास्त अर्क हा मिळतो. तर ते आपल्या हा. शरीराला सवय नसते, तर स्टार्टिंगला त्याचा त्रास होतो, म्हणून हळूहळू हम्म. डोसेज वाढवायला लागतात. हो ते तिकडचे स्पिरिलेनाची लोक स्पिरिलेनाची फॉरेन सवय व्हायला लागते ते माहितीये मला. मी वाचलंय मोरिंगाचा पण बरंच ते. हो. आणि आता मला वाटतं कोणी अंजली मॅडमनी टाकलं होतं की मोरिंगा पावडर, त्या थंड पाणी गरम पाणी, तर हे आयुर्वेदिक जेवढ्या काही गोष्टी करतो ना आपण, त्याला टेम्परेचर खूप कोमट इम्पॅक्ट तरी करतं. लागतच. थंड कोमट हे खूप इम्पॅक्ट करतं, आणि हो. कुठल्या सीझन मध्ये आपण घेतो त्यानुसार पण त्याचे रिझल्ट एफेक्ट होतात. नाही म्हणजे मोरिंगा कुठल्या घेऊ वातावरणात. नका तुम्ही. मोरिंगाचं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही थोडी थोडी मॅडम पानं ते वापरायला स्पिरुलिना लागल. काय आहे मॅडम? स्पिरुलिना म्हणजे शेवाळाचा प्रकार आहे एक. शेवाळाचा. बर. हा, शेवाळाचा प्रकार आहे. मॅडम तुमच्या त्या मॅडमकडे असेल विचारा, त्याच्या टॅबलेट्स पण असतात. मॅडम, हा. दर्शना बोलते. अरे वा वा वा, छान. चला, थँक्यू हॅलो. मॅडम बोलते. थँक्यू थँक्यू. हा मॅडम, अमृता जोशी मॅडम, तुम्ही कुठले हा, आहेत? मी पुण्यातच असते. हा, कुठे म्हणजे तुमची एनएबीएल लॅब वगैरे आहे का? नाही, मी आधी एका रिसर्च सेंटर मध्ये काम करत होते, आता नाहीये तिथे. आता मी त्या लेक्चर शिकवते. कुठे आहे इंजिनिअरिंगच्या तुम्ही आता? डॉक्टर आहेत माझ्यासारख्या, हा, याच्या काय नाहीयेत. काय? मी बायोटेक्नॉलॉजी केलंय रिसर्च फील्ड हा हा मध्ये. हा, तर हा. त्याच्यामध्ये पीएचडी केले, तर आमच्याकडे हे प्रोजेक्ट नाही येतात मग सगळे आता कुठे टेस्टिंग. असता तुम्ही, कुठल्या लॅबला आहे? आता मी इन्स्टिट्यूट ह्याच्यात नाहीये, रिसर्च लॅबला नाहीये मी, इंजिनिअरिंग कॉलेजला ऍज अ असिस्टंट प्रोफेसर आहे, अरे इंडस्ट्रीमध्ये बापरे. नाही. हं. मग होय, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी केलं का म्हणजे तुम्ही? हा हा. अरे हा, मी कारण मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, मी फूड सेफ्टी ओके. ऑडिटर पण आहे. तर अरे हे वा. सगळं आम्ही पण बघतो. हा ओके ओके. हा. मग तुमचं मस्त. हो, फील्ड मी ऑडिट बदलले का केलेत तुम्ही? बरेचसे. एनएबीएल चे मॅडम नंतर ऑडिटिंग खूप बोला, सारे एक केस मिनिट. केले. मनीषा हा, हा. मॅडम नंतर गप्पा मारा. तारा मॅडम ओके आलेत ओके का सर. मॅडम? आपलं रेकॉर्डिंग पण हा, चाललंय ना. दर्शना मॅडम ओके हो ओके, हो. सॉरी दर्शना सॉरी. मॅडम आपल्याला लाभतायत. किती आपलं हे बघा भाग्य आहे. दर्शना मॅडम हा, नमस्ते. नमस्ते. दर्शना मॅडमची ओळख करून देते. आपल्या ताराजी कटे ज्या मॅडम आहेत हैदराबादला, त्यांची आईच आहे. आणि मुळात डॉक्टर आहेत, मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं. अगदी सगळं. मॅडम थोडक्यात 2 मिनिटात तुमची ओळख करून मग आम्हाला एक महत्वाची शंका आहे ती सांगावी. चालेल. सो मी व्हिडिओ ऑन डॉक्टर करू दर्शन शकत असाल तर करा. अचानक बोलवलंय. हा, संडेच्या अवतारात बसले होते आज जरा जस्ट. ठीक आहे. बोला. तर ते नीम बद्दल विचारत होते ना. हा. त्याचं असं असतं की मॅडम ते वात पित्त कफ तिन्ही प्रकृतींना चालतं. पण जे हम्म एव्हरीडे युसेज आहे ते पित्त प्रकृती आणि कफ प्रकृतीसाठी सगळ्यात चांगलं असतं. जे हम्म. हेल्थ बेनिफिट्स आहेत ते पित्त आणि कफ प्रकृतीवाले जे रोज घेतात त्यांच्यासाठी चांगलं आहे. वात प्रकृतीवाल्यांनी ते रोज पण नको घ्यायला. हा. तर कारण वात मला काही प्रकृती. जाणवलं मॅडम, मला कधी गुडघे आणि असं बोट वगैरे दुखत नाही, तर ते कधीतरी गुडघ्यातनच कळ आली, कधीतरी बोटच टणकली, असं सेकंदभर काही असं जाणवलं. त्यामुळं इंटरनेटवर मी जो उल्लेख बघितला तो, त्याच्या इफेक्ट मला हा दिसला. त्यामुळे मग अजून मला शंका आली की बाबा हाच प्रोड्यूस करतोय का काय. नाही, आता आणि सध्या कसं वातकाल सुरू आहे ना, वर्षा ऋतू. हम्म वर्षा ऋतूमध्ये वात जनरली इम्बॅलन्स असतो. हम्म तर हम्म वर्षा ऋतूमध्ये हे थोडंसं प्रमाणातच घेतलं पाहिजे. पण एनी हाऊ त्याचे हा इतके साईड इफेक्ट्स नसतात. मला वाटते हम्म तुम्हाला जे तुम्ही कफ प्रकृतीचे आहे, तर हम्म तुम्हाला जे गुडघ्यात किंवा जे थोड्या बॉडीमध्ये थोडं पेन सारखं वाटलं, कळ आली, ते सीझन रिलेटेड पण असू शकते. नाही पण या आतापर्यंत सीझनमध्ये येत नव्हती म्हणून मग असं वाटलं. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला वाटतं या ह्याच्यात 3 टाइम तर घ्यायला नकोय. कारण 1-2 दिवस जेव्हा 3 टाइम घेतलं त्यावेळेला जाणवलं मला हे. हां, मॅडम दिवसातनं 1 तास तुम्हाला कधी पण. रिक्वेस्ट करायची आहे. दर्शना मॅडम, बोला ना, तारा बोला ना. मॅडम तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. तुमचं एक सेशन आम्हाला ठेवायचंय, अर्धा 1 तास का होईना. जनरली स्त्रियांवर आयुर्वेदिक ह्याच्यावर बोलावं दर्शना मॅडम. आणि चालेल. दर्शना मॅडमचा खूप अनुभव खूप छान आहे. मॅडम 2-3 मिनिटात सांगा तुमच्याबद्दल. त्यांचं अच्छा. हॉस्पिटल केवढं मोठं आहे हैदराबादला. मी हां. जाऊन आली आहे त्यांच्या घरी. मी बोला. आयुर्वेदामध्ये गायनेकोलॉजिस्ट आहे आणि हम्म नाडी वैद्य आहे. आम्ही नाडी बघून भरपूर काही माहिती करतो. नाडी बघून आम्हाला माहिती पडतं की कोणाची प्रकृती काय आहे किंवा तुमच्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम्स असू शकतात. फ्युचर प्रॉब्लेम्स आपण प्रिडिक्ट करू शकतो. आता जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम कशामुळे असू शकतो. बेसिकली रूट कॉज माहिती पडतो नाडी बघितली की.
तर आम्ही नाडी परीक्षा करून माहिती करतो की काय बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स आहे. कधी कधी असं असतं की 4-5 आजार असतात, पण त्याचा जो रूट कॉज आहे तो एकच असतो. तर अशा डिसिजेसमध्ये किंवा बरेचदा असं होतं की इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल येतात, बट इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल येऊन पण जो पेशंट आहे त्याला प्रॉब्लेम असतो. तर का बरं ते प्रॉब्लेम होतात आहे ते माहिती पडतं. ऍट द सेम टाइम जे स्त्रियांचे आजार असतात, फॉर एक्झाम्पल फर्टिलिटी इश्यूज झाले, पीसीओडी झाले, मेनोपॉज रिलेटेड प्रॉब्लेम झाले, या सगळ्या प्रॉब्लेमवर आम्ही प्रॉपर आयुर्वेद उपचार करतो. 2 पंचकर्मा सेंटर्स आहेत आमच्या हैदराबादमध्ये आणि इनपेशंट फॅसिलिटी पण आहे. तर आउट ऑफ स्टेशन वाले पण जे जण असतात ते सगळे ऍडमिट होऊन ट्रीटमेंट घेतात. कुठलंही पंचकर्म म्हटलं की ऍटलीस्ट एक 12 डेज लागतात. तर ते 12 डेज प्रॉपर डाएट रिस्ट्रिक्शन्स आणि भरपूर काही रिस्ट्रिक्शन्स असतात. डेली 2 अवर्सच्या थेरपीज होतात. म्हणजे कसं जास्तीत जास्त लोकांना वाटतं की आयुर्वेदा म्हणजे मसाज, पण तसं नाही आहे. त्याच्याशिवाय भरपूर सारे इंटरनल डिटॉक्स मेथड्स असतात, जेणे की बॉडी आतमधनं पूर्ण क्लीन होते. आता फॉर एक्झाम्पल जो सीझन सुरू आहे सध्या तो वर्षा ऋतू आहे. वर्षा ऋतूमध्ये वातचा खूप वात इम्बॅलन्स असतो. त्याच्यामुळे सायटिक प्रॉब्लेम्स येणं किंवा सांधे दुखणं, रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे त्रास, ज्याच्यामध्ये स्टिफनेस असतो, हे सगळं जास्त होतं कारण आपलं डायजेशन खूप वीक असतं. तर वर्षा ऋतूमध्ये बस्ती म्हणून एक ट्रीटमेंट देतो आम्ही, ज्यांनी पूर्ण बॉडी आतमधनं क्लीन होऊन जाते. तर टॉक्झिन्सच निघाले तर व्याधीचं उत्पादन होण्याचं कारण डिटॉक्सने निघून जातं. तर खूप साऱ्या डिसीजेस प्रिव्हेंट होतात आणि ज्यांना व्याध्या आहेत त्यांच्यासाठी जी व्याधी आहे त्याच्यावर बेस्ड उपचार करतो. खूप काही असतं. छान. आपण एक आणि मॅडम वुमेन सेशन मॅडम रविशंकरजींच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना बराच एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या शिष्या आहेत त्या. आपल्यासारखा स्पिरिच्युअल बेस आहे त्यांचा. हे पण महत्वाचं आहे. एक दिवस या मॅडम आम्हाला गाईड करायला अर्धा एक तास. शुअर शुअर आपण एक हा, वुमेन्स हेल्थवर एक थँक्यू. सेशन घेऊयात. येस, थँक्यू. खूप खूप धन्यवाद धन्यवाद. तारा मॅडम लवकर ऑर्गनाईज करा. हो, नक्की मॅडमचं नक्की मॅडम. सेशन लवकर ऑर्गनाईज करा. हो, नक्की. धन्यवाद तुम्हाला. हम्म. चला, अजून कोणाला शंका आहे का काही? शंका आहे कोणाला काही असेल तर विचारा, नाही तर मी बंद करते सेशन. तर सगळ्यांनी उपयोग करायला सुरुवात करा. पावडर करायची कशी ते कळलंच असेल. पुन्हा एकदा सांगते पावडर कशी करायची. म्यूट करा स्वतःला. शैलजा मॅडम बोलायचे? मंगल मॅडम, मंगल हा मॅडम बोला थांबा, हा बोला बोलायचंय. बोला बोला. काही नाही, आज तुमच्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने तुम्ही जे खूप अमृत सर्वांना प्राशन केलेलं आहे त्याबद्दल तुमचं आमच्या सगळ्या साधकांकडून धन्यवाद. हा, धन्यवाद असंच ज्ञान नेहमी धन्यवाद. तुम्ही ज्ञानामृत पाजत राहा. असंच आपण छान छान सगळ्यांनी छान झालं सेलिब्रेशन सेशन केलं आमचं. पाहिजे. अमृता धन्यवाद. मॅडम, आत्ताच्या डॉक्टर मॅडम, नाव विसरले मी त्यांचं. दर्शना दर्शना. सर्वांनाच धन्यवाद. हम्म. दर्शना मॅडम आणि सर्व आपले श्रोते सर्वांना धन्यवाद. चला, सगळ्यांना धन्यवाद. पावडर एकदा कशी कर, हा, काही शंका आहे का अर्चना मॅडम? ते आत्ता नाही का बोलल्या मॅडम वात प्रकृतीचं, तर ऍक्च्युली हम्म. माझी वात प्रकृती आहे, पण तुम्ही म्हटलं तशी पानं वगैरे मी आणून ठेवलीत घरामध्ये, वाळवलीत पानं. आता आता तुम्ही काय तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे ग्रुपवर टाका, ग्रुपवर डिस्कस करूयात ना. कारण काय आहे की आपण हे जनरलाइज सेशन ठेवलेलं आहे. हे पर्सनल कन्सल्टेशन नाहीच. तरी त्यातल्या त्यात मॅडमना आपण विचारलं, त्यांनी सांगितलं स्पष्टपणे वात सुद्धा नष्ट करतो. पण आता वात वाढतच आहे काळामध्ये, तर या काळात जास्त उपयोग करायचा नाही. लिमिटेड उपयोग करायचा, थोडा उपयोग करायचा, त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि मी डाऊटफुल होते, कारण वातहारक आहे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी, संधिवाताचे रिझल्ट सगळे दिले. पण मी इथे इफेक्ट बघितला की मला काहीतरी जाणवतंय. मी इंटरनेटवर अभ्यास केला, तिथे रुमॅटॉइड वाढतो हे पण दिसलं. ते सगळ्या काळज्या तुम्हाला सांगितल्या, म्हणून मग हे कन्फर्म करणं जरुरीचं होतं. आणि दर्शना मॅडमनी माझं अगदी छान समाधान केलेलं आहे. तो वातही नष्ट करतो, पण म्हणजे जो वातवृद्धी काळ आहे आत्ताचा, त्याच्यात जास्त वापर नाही करायचा ना. कारण तो थंड आहे ना. आपल्याला थंडी पडली की दुखतं की नाही, आपल्याला आभाळ आलं की दुखतं की नाही, मग तो तेच करणार आहे. म्हणून आपण एक वेळ घ्यायचं, एक वेळ घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. आणि आपण तेवढी क्वांटिटी घेऊच शकत नाही. लिहून घ्या पुन्हा, 2 ग्रॅम फॉर 10 kg.
म्हणजे 50 किलो वजनाला साधारण एवढा चमचा येणार आहे, मोठा असतो ना सूप प्यायचा तो. लक्षात घ्या, 50 किलोला सूप पितो तो चमचा येणार आहे. एवढी घेऊ शकणार आहे का आपण? म्हणून थोडं थोडं त्याने काय एक एक मी ज्या वेळेला 2दा घेतलं ना त्यावेळेला मला हे असं दुखलेलं आवडलं. मी सध्या एकच वेळ घेते. 3दा घेतल्यावर काय होणार आहे 15 दिवसात? मग मला इन्स्टिंक्ट बरोबर होते माझे की 3 वेळा लगेच नाही घ्यायचं. हळूहळू हळू टोनअप करायला पाहिजे ना बॉडीला सुद्धा. आपण सुद्धा निरीक्षण केलं पाहिजे ना. भले साईड इफेक्ट नाहीये म्हणतायत, पण आपली स्वतःची प्रकृती असते, आपली स्वतःची शरीर असते. त्यामुळे आपणच निरीक्षण करायचं असतं. म्हणून हे प्रत्येकाने सुरुवातीलाच सांगितले. तुमचं इव्हन ऍलर्जी पण बघितली पाहिजे ना. काही वेळेला स्किन रॅश आले, ऍलर्जी आली तर थोडं थोडंच ट्राय करा. जास्त डिटेल हे काही कन्सल्टिंग नाहीये ना, पर्सनल कन्सल्टिंग नाहीये ना. तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना अप्रोच व्हा एकदा. तुम्हाला ह्याचं एक्सपोजर कळला ना, एक्सटर्नल तर वापर सुरू करा ना. एक एक गोळी घेऊन बघा, एक एक कॅप्सूल जसं तारा मॅडमने घेतली ती गोळ्या घेऊन बघा, एक एक दोन दोन, काय हरकत आहे? कोणाला शंका आहे का अजून काही? धन्यवाद शारदा मॅडम. बरं, अजून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शैलजा मॅडमनी. मला सांगण्याचं एकच हे होतं की मोटिवेशन तुम्हाला मी करतेय की कसे आपले बर्थडे सेलिब्रेट असावेत. हे अशा प्रकारे आता इथून पुढे साजरे करा सगळ्यांनी, असं मला म्हणायचंय. तर हे म्हणायचं आहे, ग्रुपवर मेसेज टाकत जाऊ नका. विशेषला फक्त इमोजी वापरा. परवा सेशन मध्ये खूप सगळं सांगितलं 10 मिनिटं, पण त्याच्यानंतरही 7-8 मेसेज आलेच. तर पर्सनल मेसेज कृपया टाकू नका, ग्रुप वापरा. आणि ग्रुपवर विचारलं की इतरांना फायदे होतील. कडीलिंबाच्या पावडरीला पानांना हात लावू नका, मॅडमनी पण सांगितलं. नुसतं स्वच्छ त्याला हे केलं पाहिजे. भरपूर पाऊस पडून गेला राणा, आपोआप तो नॅचरली धुतलेला असेल. आणि त्याला काही असं कापडाने पुसू बिसू काही नका, फडक्याने चोळू नका, त्याला स्पर्श करायचा नाहीये. जोवर तो वाळत नाहीये तोवर स्पर्श करायचा नाहीये. हे सगळ्यांनी महत्वाचं लक्षात ठेवा. आणि निलिमा मॅडमनी काय वापरलं ते वेगळंच होतं. त्याच्यामध्ये त्यांचं काय ते पानांचा रस होता, तो पानांचा रस होता. ते तुमच्या तुमच्या रिस्कवर तुम्ही घ्या. कारण त्यांची पण कंपनी चांगलीच आहे, पण पर्सनली तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मागवून घ्या. त्यांची कंपनी चांगली आहे, तारा मॅडमची ही कंपनी तर चांगलीच आहे. त्यामुळे तुमच्या ओन इन्स्टिंक्ट्सवर काय म्हटलं ओन मॅडम? तुमचं काय ते टाकलं होतं ती पण कंपनी चांगली आहे. पर्सनल विचारा हा. लोकांना, म्हटलं ग्रुपवर नाही श्री काय श्री करायचं. श्री श्री आयुर्वेदा. हो मॅडम, तारा मॅडम मुद्दाम सांगत नाही, आपल्याला जाहिरात करायची आहे का? नाही मॅडम. पर्सनल करा, मला पर्सनल विचारा. ठीक आहे, आपल्याला कुठली जाहिरात करायची आहे का? आपलं कुठलं इंटेन्शन नाहीये. आपल्याला ओन ओरिजिनल प्रॉडक्ट आणि आपण आपल्याला स्वतः करायची आहे पावडर. काय हरकत आहे, त्याची एन्जॉयमेंट किती चांगली आहे. पण अगदीच लगेच सुरू करायची असेल तर मला मागा, निलिमा मॅडमना मागा. तारा मॅडमना काही डिस्टर्ब करू नका, ते बिझी असतात. निलिमा मॅडमही बिझी असतात, पण तरी नाही, चालेल मॅडम. हं, असं काय. ठीक आहे. चला, चालेल. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. अजून एखादं मंगल सेशन मॅडम. घेऊ. मंगल हा बोला, मॅडम, बोला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. तुमचं आयुष्य खूप सुखा समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं. खूप जातच खूप आहे, खूप आपल्याला काय, शुभेच्छा. जातच आहे. खूप आनंद झालाय. आज खूप धन्यवाद. छान मार्गदर्शन मिळालं. नेहमी मिळत नाही खूप काय? धन्यवाद. नेहमी मिळत नाही खूप का? धन्यवाद. आज मिळालं तर. आज आरोग्याचा विषय होता म्हणून सगळ्यांना खूप आवडला असेल. सगळ्यांना आवडला असेल. सौंदर्याचा होता, केसाचा होता, काय त्वचेचा नाही, होता. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग छान, वाटला असेल सगळ्यांना, आहे खूप की नाही? खूप उपयोगी आणि छान. त्याबद्दल परत बघा, एकदा निलिमा मॅडम साबण तयार करा प्युअर नीमचे ऑइल वापरून. हो हो, करणार आहे. हो. आणि जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम मॅडम. हो, भरपूर धन्यवाद आशीर्वाद. धन्यवाद. माधवी मॅडम, धन्यवाद धन्यवाद. ओके ओके. चला, धन्यवाद सगळ्यांना.